तर नमस्कार. द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. जे लाईव्ह आले असतील त्यांनी फक्त मला एकदा कमेंट बॉक्समध्ये आवाज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एवढं एकदा चॅट बॉक्समध्ये आपल्या मला हे करा, क्लिअर करा. आपण आजचं टॉपिक स्टार्ट करू. जर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा, ज्याला MPSC प्री गॅझेटेड एक्झाम म्हणतो आपण, त्याचा असणारा सिलेबस. मग तो सगळ्याच तिन्ही एक्झाम, MES असेल, फॉरेस्ट असेल, राज्यसेवा आपली याच्यात असेल, सिव्हिल सर्व्हिसेस, या सगळ्यांचं काय करायचं समजून घ्यायचं. येस मोहित, ऑल क्लिअर, चालेल. मग ठीक आहे, आपण आपलं सेशन स्टार्ट करूया. हे सेशन स्टार्ट करण्यासाठी मी आजपासनं बॅच आपण म्हणतोय. आता काही दिवस ही बॅच फक्त काय होणार आहे, आपल्या जे काही बेसिक लेक्चर्स आहे इट्स ओपन टू ऑल, यूट्यूबवर असणार आहे. ही बॅच ॲपमध्ये होणार आहे. रोज संध्याकाळी टायमिंग आहे बॅचचं 4 ते 8. मी परत सांगतो, 4 ते 6 एक लेक्चर असणार आहे, 2 तासाचं. 15-20 मिनिटाचा ब्रेक होईल आणि त्यानंतर 6 ते 6:15 ते 6:15 हे दुसरं लेक्चर असणार आहे. याच्यात आपली जी सुरुवात होणार आहे ती भूगोल आणि इकॉनॉमी या विषयांपासून आपण सुरुवात करणार आहे या लेक्चरची. हे लक्षात घेऊया आपण. ते संपलं की हिस्ट्री आणि पॉलिटी अशा 2 विषयांचं कॉम्बिनेशन असेल आणि मग पुढचे विषय ओपन होत जातील, हे इथे लक्षात घेऊया. सो आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्यात कव्हर करणार आहे, ते पण एक लक्षात घ्या. आज आपल्याला या सगळ्यांच्या संदर्भातला सिलेबस समजून घ्यायचा आहे, प्रीचा, GSचा आणि CSATचा. मी फक्त 1 मिनिट घेतोय. आजचं लेक्चर सिलेबस, उद्या बुक लिस्ट मी आयडेंटिफाय करून देतो तुम्हाला, व्यवस्थित सांगतोय. माझं ऑलरेडी त्या लेक्चरमध्ये मी सांगितलं, एक पुस्तक प्रीसाठी एका विषयाला, ते GS मधले जे मुख्य विषय त्यासाठी खूप जास्त झालाय मटेरियल असं समजा तुम्ही. पण त्या एका पुस्तका पलीकडे जायची गरज नाहीये. फार 4-4, 5-5 पुस्तक अजिबात वाचायची गरज नाहीये, हे इथे लक्षात ठेवा. आणि त्याच्यातनं आपण काय करू शकतो, प्रीचा जो आयोगाचा असणारा, जे काही आयोगाने ज्या अँगलनी प्रीच्यावर प्रश्न विचारले आहेत 2013 ते 24 पर्यंत, हे जर आपण बघितलं त्या सगळ्या गोष्टी यातनं कव्हर होतात, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. मग गजानन भस्के सरांचं असणार आहे PYQ अनालिसिस, फार महत्त्वाचं लेक्चर आहे, ते सुद्धा असणार आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा सिलेबस डिकोडिंग, मग इतिहास सचिन शेंडेचा सिलेबस डिकोडिंग, सचिन शेंडे सरांचा, आणि मग भूगोलाचा. असं आपलं या आठवड्यातलं शेड्यूल आहे. नेक्स्ट शेड्यूल तुम्हाला हे सगळं 6 वाजता असणार, हे सुद्धा सांगून ठेवतो. ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे. ही बॅच 17 मार्च इथं दिलेली आहे. ही कंबाईनची बॅच आहे, जस्ट आहे. ओके, कंबाईनचं पण टाकून ठेवलेलं आहे. कंबाईन सांगतो, ज्यांना कंबाईन पाहिजे तरी कंबाईनची बॅच स्टार्ट झाली आहे. त्यांनी कंबाईनसाठी इथं फोन नंबर दिला आहे, त्याच्यावर कॉल करा. कंबाईनची पण ऑनलाईन ऑफलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे. आता ही ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मोड बॅच आहे. ही बॅच 4.5 महिने आपली चालणार आहे, ज्यामध्ये आपला 500 आवर्स प्लस असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. याच्यामध्ये तुम्ही राज्यसेवा, अभियांत्रिकी आणि वनसेवा, म्हणजे इंजिनिअरिंगचा असेल, फॉरेस्टचा असेल आणि राज्यसेवा असेल, ह्या सर्व बॅचेसचा प्री एकच आहे आणि त्या परीक्षेला आपण कव्हर करू शकतो. फक्त 1 मिनिट घेतो. बॅचेसचा कालावधी साधारणतः 4.5 महिने साधारणतः. त्यानंतर 500 तास प्लस टीचिंग असणार आहे, इन्क्लुडिंग युअर ऑल टेस्ट डिस्कशन. त्यातलं टॉपिक वाईज क्लास टेस्ट आल्या, बेसिक टू ॲडव्हान्स सिलेबस आला, प्रिंटेड नोट्स आल्या, टीचर्स हँडरायटिंग PDF नोट्स तुम्हाला मिळतील आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज त्यात असेल. 5,999. तुम्ही म्हणाल काही विद्यार्थ्यांनी 5,000 रुपयामध्ये ऍडमिशन घेतली, ती आपली गुढीपाडव्यापर्यंतची ऑफर आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल गुढीपाडवा 30 मार्च पर्यंत 5,000 डिस्काउंट स्वरूपात त्यात ऑफर दिली आहे. 6,000 त्याचा ही आहे, पण त्याचा 5,000 तुम्हाला करावं लागेल. आणि ज्यांना प्री प्लस मेन्स लावायची पुढे, त्यांनी पुढची फी भरून ती बॅच कंटिन्यू करू शकता. असं इंटिग्रेटेड सुद्धा ती बॅच आहे. हे मी 1 मिनिट घेतो. तुम्हाला काहीही शंका आल्या अकॉर्डिंग टू सिलेबस, अकॉर्डिंग टू स्टडी मटेरियल, बऱ्याच शंका असतात, सर मग आता हा भूगोलात काय दिलाय, हा भूगोल कुठे वाचू, किंवा आणखी कुठल्या विषयाचे आहे, तुम्ही मला कुठल्याही साठी पर्सनल गाईडसाठी मी पाठवतोय. आता जे मुलं मला कॉन्टॅक्ट करतात व्हॉट्सअपवर, त्यांना मी काय करतो, पर्सनली सेंड करतो तुम्हाला असणारा स्टडी प्लॅन. फक्त स्टडी प्लॅन आता एकदमच कॉमन असला तुम्ही इथे डिस्कस करतो. फारच तुमचे इंडिव्हिज्युअल काही वेगळे प्लॅन्स म्हणजे असतील, टायमिंग्स, तर मी प्रत्येकाला थोडंसं रफ लिहून पाठवतो. बुक्स, बॅच डिटेल्स, बुक्स म्हणजे बुक्स मागू नका, स्टेट बोर्ड बुक्सचे मी तुम्हाला लिंक देऊ शकतो, कुठं डाउनलोड करून घ्याल, किंवा तुमच्या NCERTच्या. त्याच्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला कनेक्ट करा, 9529454881. याच्यावर तुम्ही मला कनेक्ट करू शकता. इज इट क्लिअर? सो मी आजचा लेक्चर स्टार्ट करतो. नाव आता लक्षात घ्या, तुम्हाला फक्त मी म्हणेल तुमचं मला 35 ते 40 मिनिटं एकदम अटेन्शन पाहिजे. मी पूर्ण क्लिअर करून देतो. सिलेबस जो आयोगाने दिलेला आहे, या सिलेबसला जर डोळ्यासमोर ठेवलं, आयोगाची एक्झामची डिमांड काय, आपल्याला समजणं काय आहे. आयोगाची एक्झामची डिमांड,
आता हे तर लक्षात घ्या, आयोगाने जो सिलेबस दिला, आयोग त्या सिलेबसवर स्ट्रिक्ट आहे, असं होतच नाही सिलेबस एक दिला आणि प्रश्न दुसरं विचारलं, अजिबात नाही. म्हणून सिलेबस नीट समजून घेणं गरजेचं आहे. तो सिलेबस डिकोड झाला तर मग मला पुढचे उद्याची बुकलिस्ट कुठनं वाचायचे, मी टॉपिक सब टॉपिक दाखवेल, हे टॉपिक्स कुठल्या बुकमध्ये कव्हर होतात ते आपण लक्षात घेऊया आणि तिथून मग पुढचं एक एक सब्जेक्ट तुम्हाला हळूहळू क्लिअर होत जाईल आणि तुमची अभ्यासाची दिशा व्यवस्थित होऊन जाईल. मग आयोगाने काय म्हटलंय, संयुक्त पूर्व परीक्षा जे आयोगाने आपल्याला दिलेलं आहे, संयुक्त पूर्व परीक्षा एकूण 400 गुण आम्हालाही माहिती आहे. त्यातला पेपर 1 अनिवार्य असणार आहे. अनिवार्य म्हणजेच काय, कंपल्सरी. लक्षात घ्यायचं आहे याचे गुण कनेक्ट होईल, हा अर्थकारी आहे. पेपर 2 सीसॅट, इट मीन्स क्वालिफाईंग. ओके, 200 गुण पदवीवर 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. त्यात त्यांनी 100 प्रश्न दिले नाही, पण मी प्रश्न टाकून येतो. इथं 100 क्वेश्चन आहे. पेपर 2 ज्याला सीसॅट म्हणतो, क्वालिफाईंग, ज्याचं आयोग वर्णन करते अभ्यासक्रमातील घटनानुसार 1 ते 5 पदवी स्तरावर, घटक क्रमांक 6 10वी स्तरावर आणि घटक क्रमांक 7 10वी 12वी. व्हॉट इज द घटक क्रमांकन, काय आहे ते मी एक्सप्लेन करतो, डोंट बॉदर. हे लक्षात घ्यायचं आहे. हे तुमचं इथं 80 प्रश्न असणार. किती? 80 प्रश्न, 2 तास 100 प्रश्न, 2 तास हे 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला. 200 पैकी आता 117 पॉईंट तुमचा मेरिट लागला, 117.50 किंवा किंबहुना असं झाला 118. हा आत्ताचा या वर्षीचा 2000 तुमचा असणारा 24चा मेरिट आहे. आपलं टार्गेट 120 प्लस. 120 प्लस म्हणजे आफ्टर निगेटिव्ह देर इज द 60 क्वेश्चन्स माझ्या बरोबर येणं गरजेचं आहे आणि त्या अर्थाने मला या गोष्टी इथं समजणं आहे आवश्यक. त्याच्यासाठीचा आता सिलेबस आपण क्लिअर करून घ्या. सीसेट क्वालिफाईंग इथे दिलेलं आहे, क्वालिफाईंग आहे, 33% गुण पडले पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, त्याच्याकडे आपण नंतर जाऊया. आता आपण डिस्कस करू सिलेबस. पहिले जीएस काय म्हणतं, ज्यात मला किती विषय समजून घ्यायचे, 7 विषय. या 7 विषयांचा नेमका सिलेबस आयोगाने काय दिलेला आहे आणि मग त्या सिलेबसला आयोगाच्या एका या 1-2 ओळीत आयोगाने सिलेबस मांडलेला आहे. ह्या 1-2 ओळीतला सिलेबस मी डिकोड कसा करायचा ते आपल्याला आता बेसिकली व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ते पण मी प्रश्नांकडे येतो. कार्तिक नाही, प्रवीणचं आहे कंबाईनसाठी स्टेट बोर्ड्स कोणते वाचली पाहिजे, त्याचं लेक्चर आहे. पण आपलं कंबाईनचं आता एक मी याचं लेक्चर घेणार आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यासाठी. करंट कुठनं वाचायचं ते राज्यासाठी विद्यार्थी पण बघाल, करंट कधीपासून वाचायचं त्याच्याकडे पण मी येतो 25च्या अनुषंगाने. आता तुम्हाला हे सर्व माहित आहे. जर मी 24चा पेपर इथं समोर ठेवला, तुमचा जो काही प्रीचा पेपर झाला होता तुमचा 1 डिसेंबरला, याच्यामध्ये आयोगाचं एकूण जर मी 7 विषय पकडले, 7 विषयाला वेटेज काय दिसतं, चालू घडामोडीला 15 प्रश्न, राज्यव्यवस्थेला 15 प्रश्न म्हणजे पॉलिटी, इतिहास हिस्ट्री 15 प्रश्न, ज्योग्राफी भूगोल 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 20, याला वेटेज जास्त आहे, अर्थव्यवस्था 15 आणि पर्यावरण 5, म्हणजे सगळीकडे मोस्ट ऑफ द इक्वल वेटेज येतं. मग अशा वेळेस आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की इतिहासाला 15 वेटेज आहे, पण इतिहासाचा इनपुट आउटपुट रेशो मी जे काही अभ्यास करेल त्यातनं खरंच 15 पैकी मला जास्तीत जास्त मार्क कुठले विषय, फॉर एक्झाम्पल इंडियन पॉलिटी हा विषयच तसा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देऊ शकतो. दुसरा भूगोल आहे, तिसरा असेल अर्थव्यवस्था आहे, चौथा असेल इतिहास. इतिहास खूप इन्फॉर्मेटिव्ह वास्ट आहे, लक्षात घ्यायचं आहे. पण मग हा इनपुट आउटपुट पर्यावरण 5 पैकी किमान 3 पडतात. आणि जनरल सायन्स एक जनरली आपल्या लेवलवर तो कठीण वाटतो. आणि आयोगाची डेप्थ आहे का त्याच्यात विचारण्याची, तर यस, प्रश्न विचारण्याला डेप्थ आयोगाने आणखीन वाढवलेली आहे, पण तो कठीण वाटतो जरी तिचं वेटेज जास्त असलं. करंट 15 आहे, पण करंटला आवाका येत नाही, त्याला लिमिट करता येत नाही. इतकंच वाचायचं, इतकंच वाचून 100% त्यातनं प्रश्न किंवा त्याच एरियामधनं किंवा त्याच कालावधीतले प्रश्न पडतील का. मग आपल्यापाशी सगळ्यात बेस्ट समजून काय घ्यायचं आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण लक्षात घ्यायचं आहे. हे जर तुम्ही 15 चौक जर तुम्ही म्हटलंय, मी 60 आणि तुमचं असणारं किती 65 प्रश्न पहिले आपल्याला हँड करायचे आहे. या 65 प्रश्नाचा सिलेबस डोक्यात नीट बसणार, आपला अभ्यास इथनं स्टार्ट करायचा आहे, हे लक्षात घेऊया. इज इट क्लिअर? तुमच्या शंका मी शेवटी घेतो, काही शंका असेल मी शेवटी घेतो. न आता मी सिलेबस कडे जातो. मी सिलेबस आयोगाने काय दिलेला आहे, मी इंग्लिश आणि मराठी मुद्दामून दाखवतोय, कारण की काही टेक्निकल बॅकग्राऊंडचे इंजिनिअरिंगची मुलं आहेत, काही वनसेवा असणारा ज्यांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे, त्यांना ते मराठी वर्ड्स आपल्याला हे होतात. पण त्याच्यामुळे मी पहिले इंग्लिश आणि मराठी दोन्ही सिलेबस एक्सप्लेन करणार आहे. डोंट हे करू नका, बरोबर. सो आता याच्यात हा आपला सिलेबस पेपर 1चा 200 मार्कांचा दिलेला आहे. तो आपण त्यातला 7 विषय काय दिलाय ते समजून घेऊ. आणि हा तुमचा पेपर 2चा सीसॅटचा जो क्वालिफाईंग आहे, जे 66 मार्क मला पाडायचे, त्याचा हा सिलेबस दिलाय 7 घटकांमध्ये. हे पण आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे, त्याकडे मी येतो आणि मग हे सगळे मी युटिलाइज करतो. आता आयोगाचा इंग्लिश आणि मराठीमध्ये 7 विषय जीएस
इंग्लिश अँड मराठी असं दोन्ही लँग्वेजमधनं आपण समजून घेऊ. आपला पेपर बायलिंग्वल असते. पहिली भाषा मराठी आहे, सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे. मोस्ट ऑफ द राज्यसेवेचे पेपर, राज्यसेवेचे प्रश्न हे इंग्लिशमध्ये फॉर्म होतात, ऑब्जेक्टिव्ह एक्झामचे म्हणतोय मी. अँड देन इट विल कन्वर्ट, ट्रान्सलेट इन मराठी. म्हणून आयोगाचं एक वाक्य असते अदर, तिथं जर तुम्हाला दोन भाषांमध्ये काही जर तफावत जाणवली असेल तर दुसरी भाषा कन्सिडरेबल आहे, कारण की सोर्सेस बऱ्याच गोष्टीचे हे इंग्लिशमध्ये आहे. राज्य स्तराच्या पुस्तकापेक्षा राष्ट्र स्तराचे सोर्सेस पुस्तकं, फॉर एक्झाम्पल NCERT, हे जास्त प्रेफरेबल होतं प्रश्न काढताना. म्हणून प्रश्न ओरिजिनल तयार होताना इंग्लिशमध्ये होतो. काही वेळा त्याला अपवाद येतो, पण काही प्रश्न शुअरली म्हणजे जास्त इंग्लिशमध्ये होतात. म्हणून आपल्याला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजचा कन्सिडरेशन करायचं आहे. कशासाठी? अंडरस्टँडिंगसाठी. जाता फक्त एक पॉइंट सांगतो की असिताश्म खडक चे खालीलपैकी कुठले वैशिष्ट्य नाही, असा जर प्रश्न पडला, तुम्ही म्हणाल सर काय 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 असिताश्म खडक हे कुठून आणलंय? पण बेसॉल्टला असिताश्म म्हणते, त्यासाठी इंग्लिशमध्ये वाचावं लागेल ना. खालील ना विच इज नॉट फॉलोइंग फीचर्स काय बिलॉंग फ्रॉम द तुमचं असणारं बेसॉल्ट रॉक. म्हणजे असं कन्फ्युजन होऊ शकतं का? मराठीत होऊ शकतं. मग तो एक प्रश्न इथे समजून घ्या आणि त्या अँगलनी मी या सगळ्या गोष्टी काय करतोय इथे लिहितोय, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. सर करंट अफेअर्सचं मटेरियल खूप वास्ट आहे, शॉर्ट आहे. ठीक आहे ना, सगळं वास्ट आहे, पण आपल्याला लिमिटेड करावं लागेल. आपल्याला वास्ट जरी असलं तर आपल्याला एक मर्यादा आखून घ्यावं लागते. ती मर्यादा म्हणजे काय? त्यासाठी एक माझा परवा मी लेक्चर ठेवलेलं आहे, मी दोन्हीकडे लाईव्ह जाईल, लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे, ते आपण समजून घेऊया कसं आहे. पण मी येतो त्यावेळेस तिथे बोलताना. आता मी या विषयाला सिलेबसला वाचतो. एव्हरीबडी इज रेडी? क्लिअर का? लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल. पण इथपर्यंत क्लिअर का? आता मी डिकोड करू का सिलेबस? सिलेबस डिकोड करू? येस और नो? चला लवकर लवकर प्लीज रिप्लाय. ठीक आहे, क्लिअर? इथपर्यंत क्लिअर का? जे मी बोललो प्रास्ताविक जे सांगितलं जे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यासाठीचा बेस. ओके. हा पूनम, यस, मोहित, ठीक आहे, निकिता. आता पहिला विषय चालू घडामोडी. ठीक आहे, आत्ताच निकिताने प्रश्न टाकलाय, सर इट इज वास्ट, खूप वास्ट आहे, खूप वास्ट आहे, खूप वास्ट आहे. सोडून दे, मी एक्सप्लेन करतो नंतर. पहिले लक्षात घ्या, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी. आता इयरच दिलं नाहीये, इयरच दिलं नाही, पण चालू घडामोडी शब्द आपण करंट अफेअर्स. करंट अफेअर्स का 2020 विचारणार का? करंट अफेअर्स 2016 विचारणार का? त्यांनीच म्हटलं चालू. आता चालूची व्याख्या किंवा पिरियड दिलेला नाहीये, पण आम्हाला काय कन्सिडर करावं लागतो? साधारणतः एक 1.5 वर्षाचा काल आपल्याला कन्सिडर केला पाहिजे. किती वर्षाचा? 1.5 वर्षाचा. तिथे 1 वर्ष होत नाही. आता आयोगाची परीक्षा, आयोगाच्या परीक्षांच्या तारखा आणि ऍक्च्युअल परीक्षा लांबून खरी होणारी परीक्षा याच्यामध्ये सध्याच्या 2-3 वर्षात बरेच तफावत झाले. आयोगाचं असणारं नियोजन काय झालंय? कोलॅप्स झालाय. आपण अशी अपेक्षा करू, शेवटी अपेक्षा करावीच लागणार आहे. शेवटी आपणच आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागणार आहे की आयोगाचं नियोजन योग्य लागेल. मग त्या कालावधीसाठी फॉर एक्झाम्पल ही एक्झाम 28 मार्च 2025 ला आपण गृहीत धरू, सॉरी 28 सप्टेंबर 2025 ला गृहीत धरू आणि असं आपण करू किमान 2 महिने सगळं पेपर होतं. सप्टेंबरच्या आधी गेलो मी, ऑगस्ट, जुलै. लक्षात घ्या 31 जुलै 2025 पर्यंत मला तोपर्यंत करंट अफेअर्स करायचं. आता मी कुठनं करू सर? हाही प्रश्न आहे. 31 जुलै आहे, मी कुठनं करू? तर माझं मिनिमम मत आहे 1 जून 2024, कारण की आधीची एक्झाम 16 जूनला होती, हे लक्षात घ्या तुम्ही. किंवा मग 1 मे, कारण की आधीची एक्झाम 16 जूनला होती, जी लांबली 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 आणि कधी आली ती? सॉरी 4 एप्रिल, मग 16 जून, मग काय असेल ती डिसेंबर पर्यंत. हे आपण लक्षात घेऊया. किंवा 1 एप्रिल किमान म्हणतोय मी 2024, किंवा फार सोपं 1 जानेवारी 2024 ते 31 जुलै. हा झाला तुमचा एकूण 19 महिन्याचा किंवा 18 महिन्याचा काळ. म्हणून मी म्हणतो 1.5 वर्ष. हे 1.5 वर्ष डोक्यात घ्या. या 1.5 वर्षात घडलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आणि प्रादेशिक स्तरावरच्या चालू घडामोडी. आता मी तिच्याकडे येतो की चालू घडामोडी म्हणजे यांना अपेक्षित काय मी ते एक्सप्लेन करणार आहे, डोंट वरी. एक झाला वेग विषय. आयोगाने 3 शब्द इंग्लिशमध्ये मांडले, 3 शब्द मराठीत मांडले. आयोगाचा सिलेबस संपलाय. आयोगाने फार जास्त ओळी खर्च केलेल्या नाहीये, ते आपल्याला डिकोड करून अंडरस्टँड करून घ्यावं लागतं. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर एव्हरीबडी? बरोबर आहे.
येस, सीसॅट असणार आहे बॅचमध्ये. सीसॅट शिवाय कशी होणार, सीसॅट पण असणार आहे. सीसॅटचं कोड नागेश शिंदे सर तुम्हाला डिकोड करतील. आणि सीसॅटचं जे काही उतार आहे त्यातलं असणारं तुमचं कंप्रेन्शन, त्यातलं असणारं गणित बुद्धिमत्ता आणि मग डिसिजन मेकिंग, असं सगळं आपण अँगलनी करूया. मग आता दुसरा आहे भारताचा इतिहास. आता भारताचा इतिहास हा शब्द जे इतका वास्ट आहे, आमच्या भारताचा इतिहास. आता कुठनं गृहीत धरायचं आम्ही आमच्या भारताचा इतिहास? आद्य काळापासनं, बरोबर आहे, सिंधू संस्कृतीपासनं, की परत आमच्या असणाऱ्या राष्ट्रीय उठावा म्हणजे 1857 पासून. मग आता याला डिकोड करणं नीट आहे. आयोग हे कसं डिकोड होईल? आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2013 ते 2024 हे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आयोगाला अपेक्षित काय आहे या हेडिंग खाली, ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. परत टाकलंय महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. आता महाराष्ट्राची निर्मिती, महाराष्ट्राची महाराष्ट्र म्हणून स्थापना 1 मे 1960 आहे. त्याच्या आधी महाराष्ट्र ॲज सच, बरोबर आहे, पॉलिटिकल नेमच नव्हतं. त्याच्या आधी मुंबई इलाका होतं. त्याच्या आधी काय होतं तुमचं, मुंबई प्रांत होतं. त्याच्या आधी मुंबई द्विभाषिक राज्य होतं. आणि मग 1 मे 1960 आमच्या जे काही एकूण असतं संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट आणि ती यश म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती आणि 1 मे 1960. मग आता महाराष्ट्राच्या संदर्भात, विशेष संदर्भात इतिहास तो बघायचा म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. हे इथं लक्षात घेऊया. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा हिस्ट्री ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. भारतीय राष्ट्रीय चळवळ मग ती कुठनं गृहीत धरायची? ती 1857 पासून गृहीत धरायची का ती काँग्रेसच्या 1885च्या स्थापनेपासून गृहीत धरायची, किंवा त्याच्यात मग गांधीजींच्या असणाऱ्या चळवळी या गृहीत धरायच्या, किंवा जहाल मवाळ हे जे आमचं असणारं, किंवा लोकमान्य टिळक असेल, किंवा आमचे क्रांतिकारी असेल, डिमांड, आयोगाची डिमांड हे समजून घ्यावं लागणार आहे. इज इट क्लिअर? तिसरा दिलेला आहे भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा. आता जगाचा भूगोल अभ्यास म्हणतो हे जग काय लहान आहे का? जग म्हणजे पृथ्वीवरील संपूर्ण जलाशय, पृथ्वीवरील संपूर्ण भूमी आणि पृथ्वीवरील संपूर्ण वातावरण, त्याची व्याख्या जग हे होतं, जग. आणि इतका सिलेबस आम्ही का अभ्यासायचा? मग ते आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. जगाचा भूगोल म्हणजे आयोगाची अपेक्षा काय आहे. त्यानंतर आम्ही इथे लक्षात घेऊया भौतिक म्हणजे फिजिकल ज्योग्राफी, सामाजिक सोशल ज्योग्राफी, आर्थिक इकॉनॉमिक ज्योग्राफी. पण कोणाचं? ज्योग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडियन, वर्ल्ड. म्हणजे भारताचा प्राकृतिक, भारताचा सामाजिक, भारताचा आर्थिक, महाराष्ट्राचा प्राकृतिक, महाराष्ट्राचा सामाजिक, महाराष्ट्राचा आर्थिक, आणि जगाचा प्राकृतिक, जगाचा सामाजिक, जगाचा प्राकृतिक. मग सर जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक कुठं जातोय तो सिलेबस? पण हे लक्षात घ्या, मी परत सांगतोय, प्रत्येक वेळेस मुख्य परीक्षेची लिंक ही पूर्व परीक्षेसोबत असते. आयोगाने 2013 जेव्हा हा सिलेबस कॉपी पेस्ट केला, कुठून केला? युपीएससीहून केला. हा युपीएससीच्या असणार, त्यात महाराष्ट्र शब्द नाहीये युपीएससीला, त्यांनी महाराष्ट्र टाकला, बरोबर आहे, कारण की महाराष्ट्राची एक्झाम आहे. एमपीएससीच्या रिगार्डिंग ज्या स्पेसिफिक गोष्टी आहे, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, ते बघावं लागेल. मग हा जेव्हा कॉपी पेस्ट केला सिलेबस, त्यावेळेस आयोग युपीएससी इज व्हेरी क्लिअर, कारण की जगाचा आर्थिक आणि जगाचा सामाजिक हा जागतिक नैसर्गिक संसाधना नावाचा मुख्यचा जो घटक आहे त्याला को रिलेटेड आहे. तिथं याच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातात. जगाचा प्राकृतिक भूगोल, ठळक वैशिष्ट्ये असा मुख्यचा सिलेबस आहे, तिथं तुमचा तो कव्हर होते. असं ऑल कन्सिडरेशन हे कोणाचं आहे? युपीएससीचं आहे. आम्ही 2013 पेस्ट केला. महाराष्ट्र नेहमीच सवयीप्रमाणे एमपीएससीने महाराष्ट्र शब्द टाकला आणि आपल्याला आणून दिला. पण मेन्सला जेव्हा जातो तेव्हा वेगळा सिलेबस, मेन्स ऑब्जेक्टिव्ह. मग या अँगलने आम्हाला चेक करताना त्यांनी हा सिलेबस दिला. पण इथे लक्षात घ्या, फिजिकल, इकॉनॉमिकल अँड सोशल, जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्र. मग आपण त्याला एक्सप्लेन करू की त्यांची अपेक्षा काय आहे ते पण इथं लक्षात घेऊया. इज इट क्लिअर का? हे पण आपण इथं लक्षात घेऊया. क्लिअर? समजतं आहे का? येस ऑर नो प्लीज रिप्लाय. समजतं आहे का? मग मी पुढचे 4 घटक आणि मग एक एक घटक मी डिवाइड करतो. तेवढं डोक्यात ठेवा की हा विषय कुठल्या अँगलनी, म्हणजे एक एक घटक किती, हे घटक कसे कव्हर करत जायचं, आपल्याला सगळं इझी होतं आणि मग आपली एक्झाम आणि पुढचा हे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. आप हो साथ तो डरने की क्या बात है हमारे बाबा. हे नका करू, पण अंडरस्टँड होत आहे.
मी काय समजून सांगतो हे समजणं फार गरजेचं आहे. तुम्ही फक्त पुस्तक उघडून वाचू शकत नाही. पुस्तक उघडलं, लागलंय वाचायला, जीभ दाबून कर 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 केलं, अंडरलाईन, हा केलं पाठ, असं होणार नाही. हे इंटरलिंक आहे. आज सकाळचे जे काही विद्यार्थी मला 2-3 दिसतंय राज्यसेवेचे, त्यांना विचारा, पहिल्या दुसऱ्या लेक्चरचा संदर्भ फिजिकल जिओग्राफी, जिओमॉर्फॉलॉजी संपत आलं, बरोबर आहे, तिथं जो संदर्भ येतो पहिल्या याचा, हे इथं लक्षात घ्या. सो इट्स ऑल इंटरलिंक, बरोबर आहे. त्या अनुषंगाने तुम्ही हे क्लिअर करा. मग आता बघा काय दिलेलं आहे, इंडियन पॉलिटी, बरोबर आहे. इंडिया पॉलिटी, भारतीय राज्य व्यवस्था. पण यांनी काय दिलं, महाराष्ट्र आणि भारत. महाराष्ट्र आणि भारत राज्य व्यवस्था पाहिजे, म्हणजे आता काय पाहिजे, पॉलिटिकल सिस्टीम, ज्याला मी इंडियन पॉलिटी समजतो. देन शासन घटना, शासन नंतर आमची राज्यघटना, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी, बरोबर आहे. पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यू, असंही त्यांनी त्यात दिलेलं आहे. असं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आयोग त्याच्या हेडिंग खाली प्रश्न विचारतं. पण पॉलिटिकल सिस्टीम काय आहे, आपल्या सिस्टीम मध्ये केंद्रात राज्यात फरक आहे किंवा वेगळ्या सरकारी, फरक म्हणजे वेगळे सरकारी आहे. केंद्राचे प्रमुख कोण, राज्याचे प्रमुख कोण, केंद्राचा कार्यकारी कोण, राज्याचा कार्यकारी कोण, केंद्राचा विधिमंडळ कोण, राज्याचं विधिमंडळ कोण, त्याचे अधिकार काय, त्याची रचना काय, दॅट इज द सिस्टीम. ही समजून घ्यावं लागेल. घटना, राज्य घटना काय सांगते, राज्य घटनेत असणारे एकूण बाबी ते इथं अंडरस्टँड करावं लागेल. सेम अबाउट इकॉनॉमी. आता इकॉनॉमी तुम्हाला समजून घेताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, आपला आर्थिक आणि सामाजिक विकास, भारतीय अर्थव्यवस्था शब्दच नाहीये. काय शब्द आहे, आर्थिक आणि सामाजिक विकास, परत शाश्वत विकास, आणि मग विकास झाला की दारिद्र्य, समावेशन, इन्कल्जन, ज्याला म्हणतो जनसांख्यिकी, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्ल्युजन, डेमोग्राफिक अँड सोशल सेक्टर्स, हे त्यांना विचारायचं आहे. त्यांना काय चेक करायचंय, विकास चेक करायचा आहे. बट ऑब्वियस विकास जरी चेक करायचा आहे, व्यवस्था समजलीच नाही तर विकास काय समजेल ना. या विकासासाठी काय पॅरामीटर आहे का, मग ते पॅरामीटर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्याच्यात समाविष्ट घटक, राष्ट्रीय उत्पन्न जाहीर करून करतं, मोजतं कसं, ते समजणं गरजेचं आहे, बरोबर आहे. कुठल्याही अर्थव्यवस्थेचे 3 बेसिक घटक असतात, ते घटक म्हणजे काय समजणं गरजेचं आहे. म्हणून पहिले इकॉनॉमिक सिस्टीम समजणं गरजेचं आहे, आणि मग त्याच्या संबंधात त्या सिस्टीम मधल्या जे काय आयोगाचं टार्गेट आहे, आर्थिक आणि सामाजिक विकास. आता त्याच्यात दारिद्र्य विकास म्हणजे दारिद्र्य कमी झालं पाहिजे, BPL, बेरोजगारी ज्याचं दिलेलं आहे किंवा याच्यात दिलं असेल म्हणजे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. जनसांख्यिकी, लोकसंख्या, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल, कारण की तुमचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे सगळ्या गोष्टी असेल, असा बराच भाग येथे देतो. नंतर पर्यावरण परिस्थिती, जैवविविध्य, जलवायू परिवर्तन यावरील सामान्य बाबी, जनरल इश्यू ऑन द एन्व्हायरमेंटल इकोलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज, and they do not require subject specialization. लक्षात घ्या, सब्जेक्ट स्पेशलायझेशन पाहिजे नाही. पर्यावरणाच्या बाबतीत ज्या समस्या आहे, पर्यावरण म्हणजे परिस्थिती म्हणजे काय समजणं गरजेचं आहे. त्यातले फूड चेन्स काय असतात, त्यातली सिस्टीम काय आहे, आणि त्याच्याशी संबंधित सध्या पर्यावरण हे फार कन्सर्न्स आहे. वेगवेगळ्या नॅचरल हजार्ड्स होत आहे, ज्याला मी डिझास्टर म्हणतोय, ह्या घटना घडतात आहे, आणि याचा एकमेव महत्त्वाचं कारण आहे माणसाचा आर्थिक विकास. आणि त्या आर्थिक विकासाची किंमत, पर्यावरणीय किंमत आपण भोगतोय, देतोय, आणि म्हणून मग ती कंट्रोल जर करायची असेल तर त्या समस्या समजणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं, इथे लक्षात घ्यायचं आहे, जलवायू परिवर्तन म्हणजे क्लायमेट चेंज, यावरील समस्या, आणि त्यासाठी क्लायमेट चेंज आणि त्याच्यातला स्पेशल नॉलेज नको, पण इतक्या गोष्टी माहित पाहिजे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट 7वा विषय सामान्य विज्ञान. आता हाऊ सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इतकं की ते सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मधलं बॉटनी, बायोलॉजी मधलं झुलॉजी, देन इज द हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र, आणि किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी विचारणार का, या सगळ्या बाबींनी अप्लिकेशन बेस आपल्याला अंडरस्टँड होतं का नाही होत, त्या आयोगाची डिमांड. आयोगाने दिलं सोपं आहे, आयोगाने 7 ओळी दिल्या, 7 ओळी 7 विषय तुम्ही बघा. मग हे बघा म्हणजे आपण जज कसं करणार, आपली अंडरस्टँडिंग सिलेबसची कशी करणार, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता आपण पुढचा पॉइंट ऑफ व्ह्यू सगळा समजून घेऊया. क्लिअर का. मग मी आता एक एक विषय चालू करतो, हे लक्षात घ्यायचंय. मी परत सांगतो, ठीक आहे, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. मी फक्त 2 वर्षाचं अनालिसिस सांगतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयवर क्वेश्चन संख्या अधिक आहे. संख्या एकूण 15 प्रश्न आहे, पण लक्षात घ्या 15 पैकी 12 ते 13 क्वेश्चन हे तुम्ही एकदम क्लिअर डोक्यात बसवा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आहे. प्रादेशिक घडामोडीवर 2-3 प्रश्न पडतात, पण जास्त फोकस कोणावरचा आहे आयोगाचा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. मग त्या घडामोडी नेमक्या कशाशी संबंधी आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी नेमक्या कशाशी संबंधी आहे, बरोबर आहे, हे लक्षात घ्यायचंय.
ती आपण फक्त पटापट, मी PDF देणार आहे, PDF शेअर होणार आहे, मी तुमचा नंबर दिलेला आहे, जो आमचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, द कोर इन्फिनिटी अकॅडमीचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो जॉईन करायचा आहे, त्यावर PDF हे होईल. जे आपले विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहे त्यासाठी आपलं द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग नावाचं आपलं चॅनल आहे, आपले तिथं क्लासेस चालतात स्पेशल इंजिनिअरिंगचे, त्याच्यावर इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी इंग्लिशमधनं असणारी PDF त्यांच्या सोयीसाठी ती तिथं असणार आहे. कारण की दोन्ही प्रकारचे विद्यार्थी, प्री सगळ्यांना कॉमन आहे, पण आपापल्या स्पेशलायझेशनवर मेन्स तुम्ही वेगळी देणार आहे, म्हणून ही कॉमन PDF असणार आहे, पण दोन्हीकडे आपण थोडीशी विद्यार्थ्यांची सोय बघून डिवाइड करू, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नाव आता बघा इथं लक्षात घ्यायचं आहे, आता या चालू घडामोडी बरोबर याचा तुम्हाला दोन प्रकारे अर्थ समजून घ्यायचा आहे. चालू घडामोडीचा अभ्यास असतो त्याला म्हणतात एक इश्यू, मी त्याला बऱ्याच वेळा म्हणतो करंट इश्यूज. आता काय आहे इश्यूज लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मला सांगा जम्मू काश्मीर भारत आणि पाकिस्तान मधला इश्यू हा कालही होता, आजही आणि उद्या राहणार आहे की नाही, का सॉर्ट आउट झालाय? तुम्ही मला, मी तुम्हाला अँगल ओपन करून देतोय, तुम्ही सिलेबस कसा समजला पाहिजे. तुम्ही मला सांगा की तुम्हाला भारत आणि पाकिस्तान मधला सगळ्यात महत्वाचं डिस्प्यूट काय? इट्स अ जम्मू काश्मीर, करेक्ट. आता मी दोन उदाहरणं देऊन सांगतो, परीक्षेची उदाहरणं देऊन. आता भारत आणि भूगोलाशी संबंधित आहे म्हणून मला ते थोडं उदाहरण जास्त सुटेबल आहे तुमच्यासाठी घेणं. इकॉनॉमीचे काही एक्झाम्पल्स गजानन भस्के सर घेतील, पॉलिटिचे बरेच एक्झाम्पल्स आहेत सचिन शेणे सर घेतील, मयुरी मॅडम घेतील, इतिहासाचे सचिन शेणेर घेतील, असं तुम्हाला एक्झाम्पल्स मी करून देतोय. मग मला सांगा हा इश्यू आजचा आहे का? हा इश्यू नेहमीसाठी चालू असणारा इश्यू आहे ना. तो इश्यू भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागत आहे. 2020 मध्ये आयोगाने प्रश्न विचारला, मी आता परत प्रश्न सांगतो. सिंधू पाणी वाटप करार, सिंधू पाणी वाटप करार याच्यावर प्रश्न विचारला 2020 का 21 मध्ये. हा करार 1960 ला आहे. कोणाच्या मध्ये झाला? भारत पाकिस्तान. आता काय झालं असं हो 20 आणि 21 ला विचारलं. 20 आणि 21 ला काय झालं तर 19 ला का 18 ला वॉट एव्हर, आता मी विसरलो, पुलवामा अटॅक झाला भारतीय सैनिकावर, जे काही आतंकवादी हल्ला झाला, त्या आतंकवादी हल्ल्याचा संदर्भ घेऊन माननीय भारताचे पंतप्रधान यांनी डिप्लोमॅसी म्हणून पाकिस्तानला सांगितलं की विल रिथिंक अबाउट द सिंधू ट्रिटी वॉटर. आम्ही पुनर्विचार करू. जर पाकिस्तान अशा कुरापती करत राहिला, ऐकत नाही, तर आम्ही सिंधू पाणी वाटपचा परत विचार करू. कारण भारताकडनं पाकिस्तानला ऑलमोस्ट पाणी जातं. तुमची सिंधू असेल, झेलम असेल, चिनाब असेल, हे पाणी आम्ही अडवून टाकू ना. मग आता हे परत चर्चेत आलं की नाही आलं मला सांगा. हा विषय आणि हा करार कधीचा आहे? स्वातंत्र्यानंतर 1960चा आहे. हा करार परत चर्चेत आला ना. मग हे लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे की पॉलिटिकल आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारताच्या संबंधित राजकीय इश्यू कुठले, त्याची एक यादी करायला पाहिजे. मी इश्यूज बरोबर बोलतोय, मी घडामोडीवर नंतर बोलतोय. त्या इश्यूचा बॅकग्राऊंड, कारण की आयोग एवढं विचारत नाही काय म्हटलं पंतप्रधानांनी कसं म्हटलं. आयोग एवढं विचारतं, आयोगाने बॅकग्राऊंड मधून विचारलं तर सिंधू पाणी वाटप करार काय आहे, त्याचे 3 आयोगाने स्टेटमेंट दिले. काय याच्यातले ते स्टेटमेंट तुम्ही विचारात घ्या. मग तुम्हाला हे इश्यूज, मग तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यानंतर आज सगळ्यात महत्वाचे आंतरराष्ट्रीय असणारे इश्यू कुठले कुठले आहेत ते माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपला पहिला अणुचाचणी आहे, आपली दुसरी अणुचाचणी आहे, बंगालची फाळणी आहे, बांगलादेश पाकिस्तानची फाळणी आहे, बरोबर आहे. असे काही आंतरराष्ट्रीय करार आहे हे माहिती पाहिजे. आणि भारतातल्या सुद्धा घटना, राज्यांचं फॉर्मेशन आहे हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे, की आणीबाणी आहे, इतक्या सगळ्या घटना तुम्हाला एवढं माहित पाहिजे. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल होणाऱ्या काही घटना असेल तर अशा प्रमुख घटनाची एक यादी, वाटल्यास ती यादी मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला. ती यादी जर केली, ती यादी एकदा डोक्यात बसून बाजूला करायची. हा झाला एक भाग. दुसरा भाग याच्यातला येतो. मग मी जे तुम्हाला म्हणतो 1 जानेवारी 2024 पासून तर 31 जुलै 2025 पर्यंत काय आता मग त्याच्यात येतो मी बघा. आर्थिक घडामोडी राष्ट्रीय स्तराच्या, आंतरराष्ट्रीय स्तराच्या आणि काही प्रादेशिक स्तराच्या, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर राजकीय घडामोडी, राजकीय घडामोडी म्हणजे राष्ट्रीय जास्त घ्यायचं, आणि
प्रादेशिक जास्त घ्यायचं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, मग याच्यात काय असेल तर असणार तुमचं एखादी महत्वाच्या व्यक्तीचे निधन वार्ता असेल, क्रीडा घडामोडी असेल, कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटना त्यावर नियुक्त्या नेमणुका असेल, आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल, आंतरराष्ट्रीय पुस्तके लेखक असेल, आंतरराष्ट्रीय निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स भारत कुठे आहे किंवा आशियातील सर्वात जास्त खालचा देश, वरचा देश, व्हॉट एव्हर, हे आपलं इथं कव्हर करावं लागेल. त्यानंतर प्रादेशिक घडामोडी परत हे सगळं करायचं, परत राष्ट्रीय घडामोडी, हे सगळे टॉपिक करायचे. आणि विज्ञान अंतरिक्ष संबंधी लक्षात घ्यायचं, विज्ञान आणि अंतरिक्ष संबंधी तुम्हाला राष्ट्रीय किंवा आता सुनीता विल्यम्स यांची एक घटना घडली इतक्या वर्षानंतर, परत 9 महिन्यानंतर स्पेसमध्ये राहिल्यानंतर याच्यावर कुठल्या येणार आले ते आणि कोणी काय म्हणते प्रायोजित केलेलं होतं हे लक्षात घ्यायचं आहे. त्यांचं मिशन काय, त्यांचं पद काय, त्यांचं मूळ गाव काय, वगैरे 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 हे तुम्हाला इथं चेक करावं लागणार आहे. सो अशा वेळी तुम्ही याचा उल्लेख किंवा हे करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. फक्त मी तुम्हाला इथे जस्ट कनेक्ट करून ठेवतो, ते लक्षात घ्यायचं आहे. सेम 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 या दोघांनाही क्लिअर का, क्लिअर होतंय का? दिस इज युअर सिलेबस. क्लिअर का? चालू घडामोडी निकिता, यस प्रेशरचा सिलेबस कव्हर होईल ना आतापासून केला तर. कौटिल्य शास्त्री प्रीचं तर 100% कव्हर होईल, बरोबर आहे. यस अर्चना, एव्हरीबडी, चिन्मय, ओनली राज्यसेवा. क्लिअर का? व्हॉट इज द डिमांड ऑफ एक्झाम, व्हॉट इज द डिमांड, दॅट्स इट. आणि मग अर्चना इतक्या पलीकडे काय नाही करायचं, याच्या पलीकडे नो बडी गेस, याच्या पलीकडे आपली लिमिटेशन्स आहे. आपण 1.5 वर्षाच्या पलीकडे चालू घडामोडीचा अभ्यास एका अटेम्प्टला नाही करू शकत. 10 अटेम्प्ट देत आहेत, ते त्याला 2013 पासून माहिती आहे सगळ्या गोष्टी, ती वेगळी गोष्ट. पण इन फर्स्ट अटेम्प्ट, इन वन सिंगल अटेम्प्ट, जो काही पिरियड आपल्यापाशी 5.5-6 महिन्याचा आहे, या 5.5-6 महिन्यासाठी इतका इंटेक भरपूर झाला. क्लिअर का? एव्हरीबडी क्लिअर का? सो प्लीज मी शेअर करतो ही पीडीएफ तुमच्याशी, आणि ही पीडीएफ तुम्हाला योग्य अँगलनी समजली पाहिजे. ह्या पीडीएफ मध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी यस पूनम अँड ऑल कंपनी समजणं गरजेचं आहे. पुढच्या विषय काय चालू, चालू घडामोडीचा सिलेबस म्हणजे काय हे समजलं आहे का? मी पुढच्या घडामोडी काय, मग सर तुम्ही आता इथं मला माहित आहे सर व्हेर इज द जीके आयदर करंट इश्यू, ते इश्यूज काय आहे, बरोबर ना? ज्याला तुम्ही इश्यू म्हणता, हे इश्यूज लिस्ट काय आहे हे मी प्रयत्न करतो लवकरात लवकर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं, सॉर्ट आउट करून. तितके इश्यू तुम्हाला सहज मिळू शकतात कुठल्याही चालू घडामोडीच्या पुस्तकात, तुम्ही ते वाचू शकता. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नाही, गुगलची इन्फॉर्मेशन खरी नसते. देर इज द ऑथेंटिक वेबसाईट, PIB गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असेल, काही मंत्रालयाची वेबसाईट असेल, दॅट इज द ऑथेंटिक. गुगल वर विकिपीडिया इज नॉट कम्प्लीट ऑथेंटिक एक्झाम. ते प्रयत्न करतात आहे, पण त्याला आपण चॅलेंज घेऊ शकत नाही MPSCच्या उत्तराला, हे लक्षात घ्यायचं आहे. वैष्णवी हे पण लक्षात घ्या. नाव इतिहास, या इतिहासातच परत कुठला विषय, इतिहास. आता मी मगाशी सांगितलं भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता 2 गोष्टी समजून घेऊया. मी पहिले एक्झाम मार्क डिस्ट्रीब्युशन सांगतो, ओके, हे समजून घ्या पहिले. मान्य आहे, भारताचा इतिहास दिलेला आहे. आता भारताचा इतिहास हा प्राचीन काळापासूनच आहे ना. भारत का आजचा देश आहे का? प्राचीन. भारताचा इतिहास काय आहे? भारतावर झालेली सगळी आक्रमणं आणि त्याच्या आक्रमणाच्या अनुषंगाने भारताच्या इतिहासामध्ये बरेच टर्म्स आलेले आहे. फॉर एक्झाम्पल आता औरंगजेबाची कबर, मध्ययुगीनमध्ये किंवा मुघल सल्तनत, ह्या सगळ्या गोष्टी चालून त्याला आपलं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या प्रेरणेने उभं केलेलं. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, आता लक्षात घ्यायचं आहे, ज्याला आपण प्राचीन आणि मध्ययुगीन म्हणतो, हा तुमचा मेन्स म्हणून, ज्याला आम्ही आर्ट, कल्चर, कला, संस्कृती, हेरिटेज आणि वारसा. आता फॉर एक्झाम्पल किती म्हटलं तर मी माझं म्हणणं नाही, पण मी जस्ट सांगतो आणि अजून ते परत तुम्ही असं कसं मुघलांच्या वारशाला आपला वारसा म्हणू शकता. आपला वारसा मान्य आहे की बाबरी मस्जिद आणि बाबरी मस्जिदच्या आधी असणारं तिथं अयोध्येचं मंदिर, जे ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. आपण कायद्याच्या भाषेत बोलूया. सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश होते, व्हॉट एव्हर तिथं ते मंदिर होतं, मंदिराच्या खानाखुना जे इंडियन आर्किओलॉजिकल सर्वे यांनी ते सांगितलेलं आहे की तिथं खुणा आहे मंदिराच्या, अर्थात ते अयोध्येचं मंदिर म्हणून. पण
तो वारसा झाला, अयोध्येचं मंदिर आमचं. पण आता ज्यावेळेस आमच्या इथं परकीय आक्रमण झाले, ती परकीय आक्रमण येऊन भारतात त्या परकीय आक्रमणानुसार काही संस्कृती आल्या, त्या संस्कृतीनुसार वास्तुकला आली, चित्रकला आली, साहित्य आलं, त्याचा विकास होत गेला ना. दॅट इज द तुमची असणारी कला संस्कृती, हेरिटेज, जो जुना वारसा भारताचा प्राचीन सिंधुकालीन हडप्पा संस्कृती, तिथं असणारे धान्य कोठारे, तिथं असणाऱ्या वसाहती सेटलमेंट, ते आमचं वारसा, हे लक्षात घ्यायचं आहे. मग या सगळ्यांचा तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीकडे आहे. पण आता एक्झाम मी म्हणतोय, एक्झाम मध्ये याला आयोगाने 4 मार्क किंवा हार्डली 5. गेल्या वर्षी, यावर्षी मी थोडंसं सॉरी, मी फार जास्त डिटेल इतिहास बघितलं नाही, पण गेल्या वर्षी मला माहिती 11 आधुनिक भारतावर आहे, आधुनिक भारत आणि महाराष्ट्र, आणि 4 प्रश्न प्राचीन आणि मध्ययुगीनवर आहे. मग इथं आपली डिमांड अनुसार आपला अभ्यासाची दिशा बदलणं गरजेचं आहे. याची जर डिमांड कमी आहे, इट्स अ व्हास्ट, बट ऑब्वियस दर इज अ एनसीईआरटी सोर्स, एनसीईआरटी आहे बेसिक पासून वगैरे वगैरे, पण इनपुट आउटपुट इथं जुळू शकत नाही. इट्स अ व्हास्ट. याला एकदम शॉर्ट करायचं होतं. मी बुकलिस्ट सांगणार आहे तेव्हा मी बोलणार आहे हे शॉर्ट म्हणजे काय करायचं, कुठून करायचं, कसं करायचं, त्या अँगलनी तुम्ही याचा विचार करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता भारताचा इतिहासाचा महत्वाचा याचे प्रश्न कुठे आहे, तर भारताचा आधुनिक इतिहास, भारताचा आधुनिक इतिहास, मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यासोबत महाराष्ट्र, बरोबर आहे, महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास. आता मी तुम्हाला म्हणतोय की महाराष्ट्राची स्थापना, निर्मिती 1 मे 1960 आहे. त्याच्या आधी महाराष्ट्र आधुनिक म्हणजे काय करायचं लागेल, कसं करावं लागेल, मग हे आधुनिक म्हणजे काय हे जास्त समजणं गरजेचं आहे. आणि याच्यावर आयोगाची क्वेश्चन्स डिमांड आहे 11 किंवा किमान क्वेश्चन 10+. ओके, सो आपला फोकस कुठे आहे, आधुनिक इतिहास भारताचा, आधुनिक इतिहास महाराष्ट्र. मग आधुनिक म्हणजे आयोगाची अपेक्षा काय आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. मी प्राचीन मध्ययुगीन मधले पण अपेक्षा सांगतोय. अपेक्षा कशावर तयार केल्या आपण आयोगाच्या, ही डिमांड आम्ही कशावर घेतलेली आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरनं आम्ही घेतलाय की त्याच्यावर हा सिलेबस आम्ही कसा डिकोड करायचा. पण महत्वाचा फोकस आम्हाला एवढं समजतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरनं की आमचा फोकस हा आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्रावर असणं गरजेचं आहे, हे इथे लक्षात घेऊया. क्लिअर का? मला बाबा समजतंय ना मी, कारण की आज जे 2-3 कॉल मी प्रत्येक सांगितलं, तुम्ही आजचं लेक्चर प्रचंड व्यवस्थित बघा. तुम्हाला एकदा सिलेबस डोक्यात डिकोड झाला ना, मग रिसोर्सेस सुद्धा बुकलिस्ट देतो आणि त्याच्यातनं पटकन त्याला फॉलो करायचं, त्याला स्टिक राहायचं. आणि मग मी अभ्यासाची पद्धत समजून सांगितली आहे की तुम्ही अभ्यास कसा करा, त्या पद्धतीने तुम्ही पुढे जा, तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा रिझल्ट मिळत जाईल, हे लक्षात घ्या. चलो पुढे. मग आता बघा, महाराष्ट्र विशेष संदर्भाचा जरी शब्द असला, प्राचीन इतिहास त्याच्यात अश्मयुग म्हणजे ते गुहेत राहायचं माणूस, तेव्हापासून दगड मगड, बरोबर आहे, अश्मयुग, दगडांचा वापर करता आला. मग तो गेला कशात, तुमचं ताम्रपाषाण, त्याला काय सापडलं, तुमचं तांबा, कॉपर, पहिला यूज केलेला धातू आहे तो, तिथून ती संस्कृती सुरू झाली. आता याच्यासाठी बेसिक स्टेट बोर्डच वापरायचे, माझं कायम म्हणणं आहे. बेसिक स्टेट बोर्ड विल कव्हर, मी कंबाईनच्या पुस्तकात दिलेलं आहे, पण कंबाईनच्या वेळेस मी परत एकदा सांगेल किंवा जेव्हा सिलेबस डिकोड करणार सचिन शेणे सर तुमचा इतिहासाचा, ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं क्लिअर करून देतील काही गोष्टी, त्या पण इथं लक्षात घ्यायचं आहे. सो हडप्पा संस्कृती, ताम्रपाषाण, वैदिक, त्यानंतरचा कालखंड, गणराज्य, जनपद, महाजनपदे, मौर्यानंतर साम्राज्य, प्राचीन कालखंड, प्रवासी, त्यांचे साहित्य, त्यांनी केलेले वर्णन, गुप्त साम्राज्य, नंतर कालखंड. पण डिमांड ऑफ एक्झाम दिसत नाही. सो माझं म्हणणं आता आपण त्याला बाजूला ठेवणार आहे. वन्स युअर स्टडी झाला, इतिहास आधुनिक महाराष्ट्र व्यवस्थित झाला, भारत झाला, आणि मग त्यानंतर सिलेक्टिव्ह नेचर, याचं नेचर काय आपलं सिलेक्टिव्ह, कारण की व्हास्ट आहे आणि याला परत इन्फॉर्मेटिव्ह जास्त आहे, याच्यात आपण जाणार नाहीये. सेम अबाउट मध्ययुगीन, दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, सुफी संत वगैरे अशा स्वरूपाचे त्यातनं बऱ्याच वेळा आयोगाने अँगल विचारले, या बायफरेट करतात, पण यालाही बाजू ठेवू. पण इथून मी आता येतो आधुनिक भारताचा इतिहास. कुठे येतो? आधुनिक भारताचा इतिहास. मी सांगतो ब्रिटिश सत्तेची स्थापना, म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापना भारतात झाली कशी, वसाहती तयार का 1857च्या आधी झाले ना, 1600 मध्ये वास्को द गामा आलाय, आपल्याला माहित पाहिजे, किंवा आम्हाला माहित आहे ते 1498 वास्को द गामा आलाय. त्यानंतर पुढचे पोर्तुगीज येऊन गेल्यानंतर फ्रेंच आले असेल, बरोबर, मग डच आले असेल, मग त्याच्यात इंग्रज आले असेल, आणि ऑल दॅट इज कंपनी. पण तिथून आयोगाचा फोकस येतो का, तर तो एक बॅकग्राऊंड म्हणून आम्हाला माहित पाहिजे. ब्रिटिश सत्तेची स्थापना, ती स्थापना झाली, ती पहिले व्यापारासाठी झाली, व्यापाराचा त्यांनी साम्राज्य विस्तार चालू केला, मग आमची बक्सार झाली, मग आमची
प्लासी झाली हे लक्षात घ्यायचं आहे. काय झाली? बक्सार झाली, प्लासी झाली, या तिथं बऱ्याच गोष्टी काय झाल्या? तयार झाल्या. आणि प्लासी बक्सार नंतर यांनी साम्राज्य विस्तार केला. कार्यकर्त्यांनी साम्राज्य विस्तार केल्यानंतर मग आम्हाला लक्षात आलं की आमच्याच देशात येऊन आम्हालाच काय करतात आहे, त्यांच्या याच्यात गुलाम तयार केलं किंवा आम्हाला बंधनात टाकलं, आमचं स्वातंत्र्य हिरावलं. मग राष्ट्रीय उठाव स्टार्ट होणार आणि तो राष्ट्रीय उठाव म्हणजे 1857चा उठाव. आधुनिक भारताचा इतिहास. पण आता मी तुम्हाला परत मागच्या स्लाइडवर नेतो. मागच्या स्लाइडवर येताना तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल, राष्ट्रीय चळवळ ही एका साईडला आहे. राष्ट्रीय चळवळ ही एका साईडला, ती स्वातंत्र्याची चळवळ होती. पण भारताचं आधुनिकपण, महाराष्ट्राचं आधुनिकपण हे सुरू होण्यासाठी सगळ्यात पहिले प्रबोधन चळवळी महाराष्ट्रात, भारतात सुरू होणं गरजेच्या होत्या. त्या सुरू झाल्या तेव्हापासून आम्ही भारताचा, महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास असा आम्हाला गृहीत धरून अभ्यास करावा लागतो. ती प्रबोधनाची चळवळ. मग त्यात राजाराम मोहन राय असेल, ज्यांनी शिक्षणाचा प्रसार केला, ज्यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी प्रयत्न केली पण यशस्वी, ती कायदा केला, बरोबर आहे. त्यानंतर विश्वचंद्र विद्यासागर असेल, आणि मग महाराष्ट्र किंवा मग तिथं महाराष्ट्राचा आधीचा असेल काही फाउंडेशन्स उभे झाले असेल, नाना जगन्नाथ शंकरशेठ असेल त्याच्यात, आणि मग आपले महात्मा फुले, मग त्याच्यात राजश्री शाहू महाराज, आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि संपूर्ण महाराष्ट्रातले मग समाज सुधारक ज्यांची डिमांड ज्यांनी करून दाखवलं, घडवून दाखवलं, तो महाराष्ट्रातलं सामाजिक, महाराष्ट्रातली स्त्री, महाराष्ट्रातले धार्मिक, या सगळ्यांबद्दलचं प्रबोधन, आणि ती आधुनिकता महाराष्ट्रात आली, तो एक भाग. आणि दुसऱ्याकडे नॅशनल मुवमेंट, राष्ट्रीय चळवळ. 1857 उठावानंतरच्या घडामोडी, 1857 नंतर डेव्हलप झालेल्या ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशन मध्ये सगळ्यात महत्वाची आणि ऑल इंडिया लेवलला गेलेली आणि स्प्रेड झालेली मग काँग्रेस, आणि मग काँग्रेसचे पुढारी त्यांनी घेतलेल्या 3, म्हणजे मी म्हणलं काँग्रेसचे तो कालखंड लक्षात घ्यायला लागेल. तर इतिहास म्हटल्यावर कालखंडाविषयी, कालखंडाच्या अनुषंगाने बोलणं गरजेचं असतं, हे आपण समजून घेऊ. आणि मग मी ते डिफाईन करून सांगतो तुम्हाला काय करायचंय. लक्षात घ्या, भारताचा आधुनिक हा जो शब्द आहे, इतिहास, याला वेगळं करायचं, आणि भारताची आणि महाराष्ट्राची, बरोबर आहे, राष्ट्रीय चळवळ, राष्ट्रीय चळवळ याला थोडंसं आपण वेगळं करू. पहिले आधुनिक इतिहास. हा आधुनिक इतिहास, त्यातले आमचे भारतीय नेते कोण, ज्यांना आधुनिकता पाहिजे होती, भारतीय नेते, याला इंग्रज अधिकारी सोबत, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी हा काय घेतला किंवा त्याला कायद्यात रूपांतर केलं, म्हणून ते कन्व्हर्जन झालं. मग तुम्हाला पहिले काय करायचं, त्याला ब्रेक करायचं. भारताच्या राष्ट्रीय स्तरावर कोण असणार आहे, तर फॉर एक्झाम्पल राजा मोहन राय होता, पण बेंटिंगच्या काळात काय झालं, सतीबंदीचा काय झालं, तर मग इंग्रज अधिकारी कोण आला, बेंटिंग आला. ईश्वरचंद्र विद्यासागर, पुनर ते चालू आहे लेक्चर. घाललं काय, ठीक आहे, थोडासा इश्यू आहे, पण आय विल, म्हणजे स्टार्ट होईल, परत रिझ्यूम होईल. आलाय आता, ठीक आहे, ओके. थोडंसं बफर झालं होतं. इज इट क्लिअर? सो हे लक्षात घ्या, आधुनिक इतिहास पहिले क्लिअर करायचा आहे. मग आधुनिक इतिहासामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आधुनिकता म्हणजे काय, मग त्यात सामाजिकच सुधारणा येणार, त्याच्यात शैक्षणिक सुधारणा येणार, सामाजिक सुधारणा, सतीचाल बंद, बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह, हे लक्षात घ्यायचे तुम्ही. त्यानंतर शैक्षणिक चळवळ, म्हणजे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यासाठी शाळा निर्माण करणं, त्यासाठी त्या शिक्षणाचा अधिकार पोहोचणं, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे एक लिस्ट, एक यादी तयार करावी लागते. राष्ट्रीय स्तरावरचे प्रमुख या चळवळीचे लीडर, भारतातले नेते कोण, यांना सपोर्ट करणारे किंवा कुठल्या काळात हा कायदा झाला त्यातले इंग्रज अधिकारी कोण, हे 2 तयार करायचे. सेम अबाउट महाराष्ट्र. म्हणून पहिले तुम्ही काय करणार, आधुनिक भारत, मग आधुनिक महाराष्ट्र, म्हणजे समाज सुधारक छत्रपती शाहू, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई रानडे,
महर्षी कर्वे, आगरकर ह्या सर्व 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 तिथं येतील आणि ही समाज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आमचे कर्मवीर अण्णा असतील, लक्षात घ्या, महर्षी कर्वे मगाशी सांगितलंच मी, अशा सर्व सर्व तिथं येतील. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. हा भाग समजला की तुम्हाला ब्रेक हा पहिले करून घ्या. हा झाला तुम्ही एरिया ऑफ इंटरेस्ट, सर याच्यात इंटरेस्ट नाही, हा इंटरेस्ट आहे, तुम्ही हा पहिले करा. पण याच्यात मग 1857चा उठाव, बरोबर आहे. पण हा उठाव समजण्यासाठी तुम्हाला थोडंसं हा उठाव झाला का याची पार्श्वभूमी समजावं लागते. ही पार्श्वभूमी म्हणजेच काय, जिथं कुठं भारतीय समाजाला वाटत होतं की इंग्रज आल्यामुळं आमच्या धर्मावर, आमच्या सामाजिक रूढी परंपरावर बंधने आली, हा एक त्यातला फॅक्टर आहे. काही आर्थिक फॅक्टर आहे, लक्षात घ्यायचं आहे. सामाजिक आहे, आर्थिक आहे, धार्मिक आहे, असे काही कारण, त्याच्यासाठी थोडं बॅकग्राऊंड मध्ये जा. आणि मग मी म्हणेल बक्सार, मग मी म्हणेल प्लासी, 1773चा कायदा, 1784, त्यानंतर 1800, तुम्ही जर इंग्रजांच्या अनुसार केलं 1813, 1834, 1857, 58 आणि त्याच्यानंतर मग 1864, 1891 आणि मग 1909, 1919 आणि 1935. ते कायद्याचा विचार अभ्यास करावा लागेल. इम्प्लिकेशन्स आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. तो पॉलिटीचा पण भाग आहे, तो हिस्ट्रीचा पण भाग आहे. पण ही डिमांड आहे, कारण की ते त्यांचे कायदे समजल्याशिवाय याची पार्श्वभूमी समजणार नाही. मग राष्ट्रीय चळवळ म्हणजे 1857चा उठाव, त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना, मग काँग्रेसचे कालखंड, जहाल, मवाळ, गांधी युग आणि मग स्वातंत्र्य एक साईडला आणि त्याच्यासोबत पॅरलली क्रांतिकारी चळवळ. त्यात क्रांतिकारी चळवळ शहीद भगतसिंग असेल, शहीद राजगुरू असेल, शहीद सुखदेव असेल, यांची भूमिका, हे सगळं एकूण असणार आहे. आपले युवा जे काही राष्ट्रीय पुढारी होते त्यांचा संबंध काय, मग हे सगळं कोलॅबरेट करत करत या तारखांचा हिशोब. आणि म्हणून मग मी याच्यात सांगितलं तुम्हाला काँग्रेसपूर्व संघटना, मवाळ कालखंड, जहाल, गांधी युग, स्त्री शिक्षण चळवळ, महिला संघटनाची भूमिका, सामाजिक सुधारणा, ज्या आपण आधुनिक महाराष्ट्रात बघून घ्यायचे आहे. भारत आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संघटना आणि वृत्तपत्रे, कारण की त्याचा फार मोठा काय रोल आहे. कशात, सरकारच्या विरोधात जनजागृती करणे, मतं करणं, भारतीयांचे तयार होणे, सरकारवर प्रेशर क्रिएट करणे आणि स्वतंत्र लढा आणि स्वतंत्र उत्तरचा भारत, म्हणजे 1947 नंतरचा साधारणतः इंदिरा गांधी पर्यंतचा काळ किंवा मनमोहन सिंगच्या कालखंडापर्यंत किंवा आजतकाच्या कालखंडापर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, महत्वाच्या घटना, मग आणीबाणी त्यातली घटना आहे असं मी म्हणेल. असा इतिहास तुम्हाला बायफरेट करायचा आहे. क्लिअर का? इज इट क्लिअर का? इतिहास क्लिअर का? बफरिंग इज लॉट अँड ऑल्सो स्टक, नाही पण आता झाला क्लिअर, अजून परत बफर होतोय, मला क्लिअर दिसतोय. इंटरनेटचा थोडा इश्यू दाखवते. हा, मी तर काही बोललो नाही बाबा, धार्मिक सामाजिक मी नीट बोललो, बरोबर ना. पूनम, आता येतोय का क्लिअर? मला कमेंट टाका. यस 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 यस. अजूनही बफर होतोय निकिता? हा, प्लासीपर्यंत आवाज आला तर मी संघटना आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तिथनं त्या क्लिअर होतील, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. हिस्ट्रीज क्लिअर नाही झालं सर. बरं, मी परत सांगतोय की आपल्याला इतिहास, मी 1 मिनिटात त्यात मागे जाण्यापेक्षा इतिहासामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. मी आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र म्हणतोय. आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र याच्यात काय होतात, तर आधुनिकता भारतात आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्हाला पहिले सामाजिक प्रबोधन, मग सामाजिक प्रबोधन करणारे म्हणजे रेनेसाँ मुवमेंट, ती प्रबोधन करणारी, तुम्हाला अवेअर करणारी, बरोबर ना, की स्त्रियांना पण समान अधिकार असला पाहिजे, किंवा इररेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, प्रत्येक मानवाला, भारतीयाला शिक्षणाचा हक्क आहे, किंवा स्त्री सती कशी काय जाऊ शकते नवरा मेल्यावर, बरोबर ना, हे सगळं प्रबोधन करावं लागेल. म्हणून त्यासाठी पहिले सामाजिक प्रबोधन, मग या प्रबोधनामध्ये धार्मिक प्रबोधन किंवा धार्मिक सुधारणा, त्यानंतर सामाजिक सुधारणा म्हणजे त्याला समानता आणणे, अस्पृश्यता नष्ट करणे, शैक्षणिक चळवळी, त्यातही स्त्री शिक्षण किंवा जे काही आमचे मागासवर्गीय घटक होते त्यांना शिक्षणात बरोबरचा हिस्सा देणे, यासाठी भारतातले प्रमुख लीडर आणि इंग्रज अधिकारी कोण हे फोकस करणे. सेम अबाउट द महाराष्ट्रातले प्रमुख नेते कोण किंवा महाराष्ट्रातले प्रमुख पुढारी कोण, समाज सुधारक कोण आणि त्यावेळेस इंग्रजांचे नेते कोण, हा एक भाग, आणि राष्ट्रीय लढा हा एक भाग.
राष्ट्रीय लढा मी थोडंसं बॅकग्राऊंडला जाऊन यायचं, फार डिटेल नाही करायचं कारण प्रश्न कमी झाले. पण बॅकग्राऊंड म्हणजेच काय, तर इंग्रजांच्या वखारीपासून 1600 पासून तुम्ही जर म्हटलं ईस्ट इंडिया कंपनी स्थापना आली 31 डिसेंबर 1600 मध्ये, तिथून जो पुढचा कालखंड आहे, तर पहिले त्यांनी व्यापार केला 57 पर्यंतचा. 57ला त्यांनी पहिले, नंतर काय केलं, प्लासी बक्सार चालू केलं, म्हणजे साम्राज्य विस्तार केला 1857, आणि त्याच्यानंतर आपली राष्ट्रीय चळवळ. असे 3 कालखंड इतिहासाचे अभ्यासले पाहिजे असं मी इथे जस्ट सांगून ठेवतो तुम्हाला. कुठले कुठले मी परत सांगतोय. पहिले इंग्रज हे व्यापार कालखंड, ज्याला आम्ही म्हणतो 1600 ते 1757. साम्राज्य विस्तार केला. आता इथं सगळं करायची गरज नाहीये. साम्राज्य विस्तार म्हणजे प्रमुख लढाया कुठल्या होत्या, 1757 ते 1857, आणि मग तिथनं तुमची असणारी राष्ट्रीय चळवळ, तुमची नॅशनल मुवमेंट, राष्ट्रीय चळवळ कधी 1857 ते 1947. अशा कालखंडात ते आपल्याला काय करायचं, अभ्यासायचं आहे असं मी म्हणतोय. इज इट क्लिअर? ओके. सो अशा अँगल तुम्ही हिस्ट्री वाचा असं मी इथे म्हणेल. आता हा मेन्सचे मुद्दे म्हणून मी लाईन टाकले. मेन्सला रिफ्लेक्शन आहे का? डिस्क्रिप्टिव्ह मेन्स पहिल्यांदा होते आहे. डिस्क्रिप्टिव्ह मेन्स मध्ये आयोगाच्या काय अपेक्षा हे चेक करणं फार गरजेचं वाटतं मला प्रत्येक वेळेस, बिकॉज मेन्सचं रिफ्लेक्शन प्री मध्ये असतं. मेन्सची डिमांड थोडीफार प्री मध्ये आयोग घालतं, ज्याला म्हणतो ऍडिशनल क्वेश्चन्स, आउट ऑफ द थोडंसं बॉक्स क्वेश्चन्स, तिथं मेन्सचा वापरला तर म्हणून मेन्सचा थोडासा संदर्भ मी टाकून ठेवला. बघा, आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या, बरोबर आहे, म्हणजे 1757 पासून मध्यापासून आज, म्हणजे 1757 होते बरोबर, इथं मध्यापासून आजपर्यंत महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि तिथं समस्या काय होत्या त्या इतिहासात. त्यानंतर स्वातंत्र्य लढा, तर मग इंग्लिश पण टाकलं मी मुद्दामून आपल्या टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी. स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, म्हणजे मग एक टप्पा होता 1857चा उठाव, दुसरा टप्पा होता काँग्रेसचे 3 कालखंड, आणखी एक टप्पा होता क्रांतिकारी चळवळी. हे समजून घ्यावं लागेल. किंवा गांधीजींचा युग, गांधीजींमध्ये पण सविनय कायदेभंग, नंतर त्याच्या आधी असहकार चळवळ जी असेल गांधीजींची, किंवा चले जाव चळवळ, गांधीजींचे पण टप्पे आहेत त्या चळवळीचे नेतृत्वाखाली, ती टप्पे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, मग महाराष्ट्र पण त्याच्यात आला, त्याच्या संबंधित व्यक्ती, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, आणि स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण, म्हणजे तुमचं अगेन आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेलांना आपण ते नाव दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्यांचा त्या प्रित्यर्थ केलाय, त्यांनी ऑर्गनाईज केला भारत. जो भारत 565 पेक्षा अधिक संस्थानांमध्ये बरोबर डिवाइड होता, तर भारताची फाळणी झाली होती पाकिस्तान भारत असं लक्षात घ्यायचं, आणि मग त्या भारताला युनाइट करण्याचं काम स्वातंत्र्योत्तर भारत ज्याला आम्ही म्हणतो तो लक्षात घ्या. एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना हे मुख्यचे घटक आहे आधुनिकचे, हे सुद्धा विचारात घेऊन अँगल ओपन करणं गरजेचं आहे. क्लिअर का? सो मी मुद्दामध्ये टाकून ठेवलं, ते थोडंसं चेक कराल. मग मी येतो पुढच्या टॉपिक कडे. इतिहास झाला, तर जॉग्राफी, भूगोल. भूगोल ठीक आहे, भूगोल समजून घेऊ. मी तुम्हाला सांगितलंय 3 6 शब्द दिले. एक शब्द महाराष्ट्र, दुसरा भारत, तिसरा जग, परत 3 शब्द दिले भौतिक, सामाजिक, आर्थिक, झाले 6 शब्द. पण काय बाबा याचा अर्थ काय होतो तर आम्हाला लक्षात घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल बघा, प्राकृतिक जग, फिजिकल वर्ल्ड, प्राकृतिक भारत, प्राकृतिक महाराष्ट्र. पुढचं ठीक आहे, त्यांनी काय दिलंय पुढे शब्द सामाजिक, आम्हाला रिलेट करून असं वाचावं लागेल. सामाजिक जग, सामाजिक भारत, सामाजिक महाराष्ट्र. आर्थिक, बरोबर आहे, आर्थिक अगेन जग, आर्थिक याच्यात भारत आणि आर्थिक महाराष्ट्र, हे लक्षात घ्यायचंय. अशा सोर्स त्याचा अर्थ होतो. जरी 3 आणि 3 6 शब्द दिला, हा 6 शब्द म्हणजे इतका मोठा भूगोलाचा सिलेबस आम्हाला चेक करत जावं लागतो. म्हणजे नेमकं प्राकृतिक म्हणजे काय, यासाठी जगाचा भूगोल कित्या डेप्थने, कुठल्या लेवलने आम्ही अभ्यासला पाहिजे जगाचा भूगोल, ते आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. त्या लेवलने आम्ही अभ्यासतो का ते आपण लक्षात घेऊया. मग आता बघा, मी तुम्हाला जस्ट सांगतो जगाचा प्राकृतिक भूगोल, याच्यात तुमच्या डोक्यात काय पाहिजे. तर पहिले एक बेसिक अर्थ इन्फॉर्मेशन मी दरवेळेस सांगतो, एकदम बेसिक पृथ्वीची माहिती. म्हणजे याच्यात काय येईल तुमचे, मी ते पण तुम्हाला टॉपिक दाखवतोय, आणि ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतोय लिहिलेली, कारण की त्याशिवाय तुम्हाला डिकोड होणार नाही म्हणून मी शेअर करतोय. डोंट बॉदर. ओके, तुम्ही राईट डाऊन कराच आता,
पण तुम्हाला मी शेअर करतोय, शेअर करून तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे, ते होईल हा पण मी इथं गृहीत धरतो. ओके, पृथ्वीची बेसिक माहिती हा झाला एक भाग. त्याच्यानंतर पृथ्वी म्हणजे त्याच्यात बघा आता काय होतं, तर भूरूप शास्त्र नावाचा आमचा घटक येतो. हा भूरूप शास्त्रामध्ये काय म्हणतो आम्ही, त्याला पृथ्वीचे अंतरंग, इंटेरियर ऑफ द अर्थ, त्याच्यापासनं भूरूपांची निर्मिती. आता अंतरंगासाठी का अंतरंगाचा विचार केल्याशिवाय भूरूपाचे हिमालय तयार झाला, पण कसा तयार झाला, प्लेट टेक्टॉनिक्स. प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय, पृथ्वीच्या अंतरंगात घडणाऱ्या भूपट्टांची हालचाल, म्हणून पृथ्वीचा अंतरंग. खडक, महाराष्ट्र पठार बेसॉल्ट खडकाचे, बेसॉल्ट आला कुठून, तो अंतरंगातून आलेला लावारस पसरला, त्याला बेसॉल्ट म्हणतो, म्हणून पृथ्वीचं अंतरंग. त्याशिवाय पुढची प्राकृतिक रचना समजणार नाही. म्हणून पृथ्वीच्या अंतरंगापासनं तर भूरूपापर्यंत हा एक सेक्शन. त्यानंतर याच्यात हवामान, पृथ्वीचे म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, याच्याशी संबंधित कन्सेप्ट, आणि काही बेसिक सागर, ओशन्स, जे डोळ्याने तुम्हाला मला दिसतं, जमीन दिसते, वातावरण दिसतं पृथ्वी डोळ्यासमोर ठेवल्यानंतर, आणि त्यानंतर तिथं काय दिसतंय, महासागर दिसतं. या तिघांचे बेसिक कन्सेप्ट पाहिजे, त्यावर प्रश्न पडलेले आहेत, पडतात. दुसरं, ज्याचे भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक म्हणतो, याच्यात भारताची महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, भारताची महाराष्ट्राचे हवामान, भारताचे महाराष्ट्राची नदी प्रणाली, हे इथं आम्हाला अपेक्षित करावं लागतं. आणि चौथं, भारताचं महाराष्ट्र आर्थिक म्हटल्यानंतर भारत महाराष्ट्रातील वने हे आर्थिक आहे, खनिजे, कारण की खनिजाशिवाय बरोबर आर्थिकता येणार नाही. शेती म्हणजेच काय, कृषी, हे आर्थिकशी संबंधित आहे. याच्यासोबत तुमचे व्यापार, उद्योग, हे आर्थिक भूगोल आहे. आणि दळणवळण, दळणवळण. मग तुम्ही सर तुम्ही जगाचं का लिहिलं नाही, कारण आयोग जगाला आर्थिक आणि सामाजिक मध्ये जास्त फोकस करत नाही. सामाजिक एकदम थोडं करत, मी समजून सांगतो काय करतं. पण भारताला आणि महाराष्ट्राला, त्यात भारताला आयोगाचं वेटेज जास्त आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पण हा भाग. आणि सामाजिक म्हणजे काय, तर भारतातली महाराष्ट्रातली लोकसंख्या, हे लक्षात घ्या. भारतातल्या महाराष्ट्रातलं शहरीकरण, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर भारतातल्या महाराष्ट्रातले स्थलांतर लक्षात घ्यायचं आहे. आणि लोकसंख्या आणि जनगणना, जनगणना जो काही रिपोर्ट असतो 2011चा, हे घटक याच्यात येतात. त्याला आम्ही म्हणतो भारतातले महाराष्ट्रातले सामाजिक. जगाचं विचारलं का, जगातील लोकसंख्येप्रमाणे देश किंवा भारत पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आहे किंवा भारत पहिल्या क्रमांकावर आहे, नक्कीच. तर 2020 नंतर भारताच्या जगाच्या लोकसंख्येची रचना बदलली आहे का, कुठला देश एक नंबरवर गेला, असं विचारलं जाऊ शकतं, विचारलेलं आहे. सो हा अपेक्षित सिलेबस आहे. मला सांगा, ते 6 शब्द मांडलेले आणि हा सिलेबस, इट इज अ डिफरंट ना. क्लिअर, क्लिअर का. सो या वेळी ते अँगल चेक करायचे. मग टॉपिक्स मी दाखवतो जस्ट. बघा इथं सूर्यकुल, हे बेसिक, याच्यावर प्रश्न पडलेले म्हणून मी टाकलं. प्री पुरते प्रश्न पडलेले, मी मेन्सला म्हणतच नाहीये प्री, आपण आता फक्त प्री बद्दल बोलतोय. तर सूर्यकुल, रेखावृत्ते, अक्षवृत्ते, परिवहन, परिभ्रमण, मी पृथ्वीची बेसिक इन्फॉर्मेशन म्हणतो, प्रश्न पडलेले आहे. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पृथ्वी, तिचे अंतरंग, खडक, त्याचे प्रकार, खनिजे, भूरूपे, त्यांचा विकास, भूअंतर्गत शक्ती, भूकंप, ज्वालामुखी, काही वेगनरचा भूखंडवहन सिद्धांत प्रश्न ज्यावर पडलेले आहे. अंतर्गत शक्ती, हवेच्या दाबाचे पट्टे, ग्रहीय, जागतिक वारे, उष्ण शीत प्रवाह, एल निनो, ला निना, सागर तट रचना, क्षारता आणि सी फ्लोअर रिलीफ, ज्याला आम्ही म्हणतो, असे भाग तुम्हाला फिजिकल वर्ल्ड म्हणून अभ्यासायचं आहे. भारताकडे आलं तर भारताने महाराष्ट्रात प्राकृतिक रचना, विस्तार, स्थान, रचना, त्याचे घटक किती, भारतातली मृदा, नदी प्रणाली, हवामान. इकडे झालं भारताचा महाराष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक, वने, खनिजे, शेती, उद्योगधंदे, व्यापार लक्षात घ्यायचं, आणि वाहतूक, दळणवळण, लोकसंख्या, स्थलांतर आणि वसाहती, हे झालं सामाजिक. क्लिअर का ऑल ऑफ यू. अर्चना, मोहित, निकिता, पूनम, रिंकू, आदित्य आणि तिकडे चिन्मय, वॉटर, मला जिथं नावं दिसतंय ती नावं मी सांगतोय. भारताचा भूगोल म्हणजे काय सिलेबस अपेक्षित आहे. कधी 6 शब्दात तुम्ही सिलेबस कसा करणार ना, हा सिलेबस आहे. हा सिलेबस मला डोळ्यासमोर अभ्यास करायचा आहे. बुकलिस्ट मी परत सांगतो, मी उद्या क्लिअर करेल. मी येतो पुढच्या विषयाला. 2 महत्वाचे विषय आता आपल्याला घ्यायचे, ते आपण बोलूया आणि मग तुमच्या प्रश्नांकडे जाऊया. हे क्लिअर होत आहे का, येस ऑर नो. क्लिअर होत आहे, व्हेरी गुड. नाऊ बघा आता, पॉलिटी, राज्यव्यवस्था, महाराष्ट्र भारत व्यवस्था पाहिजे. पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम,
पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यूज, इटीसी इटीसी इटीसी. आता याच्यात कुठं जायचं? ए बा, आम्ही इंडियन पॉलिटी म्हणतो, सोप्या भाषेत काय म्हणतो आपण त्याला? इंडियन. लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्याला इंडियन पॉलिटी असा आपण शब्द वापरतो. हे आपण कशाला फॉलो करतोय? हे कशात दिलंय? आपल्या राज्य घटना. बरोबर ना? ही भारतीय राज्यघटना, ज्याच्यातलं प्रमुख आपण म्हणतोय मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार महत्वाची भूमिका, आणि एकूण मग संविधान सभेचे सगळे सदस्य, आणि इथे फार हुशार लोक, सगळे बॅरिस्टर लोक. म्हणजे तुम्हाला आत्ताच्या राजकारणाकडे बघू नका, आत्ताच्या राजकारणाकडे तुम्ही आपला प्रश्न, पण आपल्या भारताचे तेव्हाचे राजकीय पुढारी, सामाजिक सोडून द्या, ते तर ग्रेटच, तेव्हाचे राजकीय पुढारी ज्यांच्या भरोशावर भारत उभा झाला, ते कितीतरी प्रचंड हुशार, विख्यात, बुद्धिवान होते. आणि ऍक्सेप्टन्स सगळ्यात मोठं त्यांच्याकडे होतं, हे लक्षात घ्या. त्यांनी निर्माण केलेली, त्यांनी तयार केलेली वन सिंगल डॉक्युमेंट ज्याच्यावर आपली व्यवस्था उभी आहे आज, ते म्हणजे आपली भारतीय राज्यघटना. मग आता मेन अस्पेक्टच हा राज्यघटनेचा आहे. पण राज्यघटनेचा अस्पेक्ट करताना तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी, ही जी ऐतिहासिक राज्यघटनेची पार्श्वभूमी आहे, ही इतिहासाची काय आहे? साधर्म्य आहे. का इतिहास? कारण 1773चा रेग्युलर ऍक्ट किंवा 1704चे पिट्स इंडिया ऍक्ट किंवा 1919चा मॉर्लेमिंटो असेल, मॉन्टेग्यू चेम्फ्रोड असेल, 19चा असेल, 9चा असेल, 35चा असेल कायदा, त्याचं रिफ्लेक्शन याच्यात आहे. कारण काही तरतुदी, काही दिशा तिथनं मिळाली होती, त्या आपण तिथं घेतल्या, त्याला सुधारलं, आणि काही देशावरनं मग आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल, ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासावी लागेल, की आपल्या इथे लगेच काही इंग्रजांनी तयार थोडी होते, भारत स्वतंत्र देणार आहे, तुम्ही राज्यघटना लिहा. ती टप्प्याटप्प्याने ते पॉलिटिकल इम्प्लिकेशन, सोशल इम्प्लिकेशन, सोशल रिफ्लेक्शन, पॉलिटिकल रिफ्लेक्शन, अशा काही त्या गोष्टी आल्या, आणि त्या गोष्टींमुळे, यस निकिता थँक्यू. सो याच्यामुळं तुम्हाला ते इझी क्लिअर होतात, हे लक्षात घ्यायचंय. मग एक करणार काय ऐतिहासिक पार्श्वभूमी. दुसरी प्युअर राज्यघटना. मग मी प्युअर राज्यघटना म्हणतो, मी म्हणतो कलम 1 ते कलम बेसिक म्हणतो मी 395. मग याच्यामध्ये असणार राज्यघटनेचे कुठले भाग आहे, परिशिष्ट आहे, हे तुम्हाला अभ्यासावंच लागेल. याला पर्याय नाही की सर यातलं महत्व नाही. महत्वाचे येईल, आयोगाचा फोकस नंतर करता येईल, आयोगाचा काय फोकस आहे, आयोगाचं काय बेस्ट आहे, हे आपल्याला क्लिअरच असणार आहे. पण पहिले थरोली वाचणं गरजेचं आहे. मग एकूण राज्यघटना काय सांगते? मग राज्यघटना नागरिक म्हणजे काय त्याची व्याख्या देते. राज्यघटना भारतीय भूमी, आम्ही भारतीय लोक, इंडिया दॅट इज भारत म्हणजे काय, त्याचं क्षेत्र, भारताच्या टेरिटरी बद्दल राज्यघटना सांगते. टेरिटरीची व्याख्या सांगते, नागरिकांची व्याख्या सांगते, नागरिकांचे मूलभूत अधिकार सांगते, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगते, राज्याची व्याख्या सांगते, राज्याचे कर्तव्य सांगते, राज्य व्यवस्था प्रणाली सिस्टीम, राष्ट्रपती कलम 52, उपराष्ट्रपती, तिथं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, हे सगळं तिथं न्याय व्यवस्था कोण सांगतं? राज्यघटना सांगतं. त्याला एकेका सिस्टीम मधला अभ्यास करत नाही. दॅट इज. याच्या पलीकडे मग दुसरा एक गव्हर्नन्स, म्हणजे काय? तुमची शासन व्यवस्था. शासन व्यवस्था ज्याला म्हणतो ब्युरोक्रॉसी, ही गव्हर्नन्स सिस्टीम. मग याचा आणखीन एक भाग येतो पंचायत राज. बरोबर आहे. आणि याच्यावरनं डिसाईड होतो लोकांसाठीची धोरणे, पब्लिक पॉलिसी. कारण शेवटी फायनल अल्टिमेट गोल काय आहे? लोकांनी लोकांसाठी वगैरे तयार केली राज्यघटना म्हणतो आपण. बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे. मग हे बघा, मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही फक्त एक्झाम पुरता विचार करू नका, मार्क पडून का, पाठ करू का, तुम्हाला त्या विषयात इन व्हावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही त्या विषयात इन व्हाल ना, तुमच्या विषय डोक्यात बसेल, आणि मग ऑप्शन आहे समोर, ऑप्शन मधलं लॉजिक जुळतं, वेळ भरपूर आहे, 2 तासाचा वेळ, एलिमिनेशन इथं जातं. पण तुम्ही एकदम वरून बघाल ना, पाठ काय करू, पाठ काय करू, पाठ काय करू, वेळही जाईल, आउटपुट पण हातात येणार नाही. सो प्लीज, दिस इज द प्रोसेस. तो अभ्यासी प्रोसेस समजून घ्या. सिलेक्ट होणारे विद्यार्थी, त्यांच्या डोक्यात क्लिअर असतं, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्या सब्जेक्ट मध्ये जातं, म्हणून त्यांच्या डोक्यात फार गोष्टी क्लिअर असतात, अँड दे कॅन आन्सर इन विदिन अ टाइम. हे महत्वाचं आहे, आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, हे पण सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर का? सो याला मग बायफॉर्गेट करताना मेन्स काय म्हणतो? मेन्स भारतीय संविधान. बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याची उत्क्रांती काय, त्याची वैशिष्ट्ये काय, त्या सुधारणा म्हणजे घटना दुरुस्त्या, महत्वपूर्ण तरतुदी, मूलभूत संरचना. तुमचं असणारं व्हॉट इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन.
लॉजिकल पुढे जायचं, पहिले घटना करायची, मेन्सचा पण अँगल घेऊन जायचं, कारण की त्याशिवाय होणार नाही. हा कॉमन सब्जेक्ट आहे. संघ आणि राज्य यांची कार्य काय आहे, त्याच्या जबाबदाऱ्या काय, त्याची रचना, त्या संबंधित प्रश्न आणि आव्हाने, मेन्स मध्येच म्हटलंय त्या संबंधित प्रश्न आणि आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार, वित्त व्यवस्था कशी केली आहे केंद्र राज्य स्थानिक पातळीवर आणि त्यातील आव्हाने, असं आयोगानेच तुम्हाला मेन्शन करून दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि मग आम्ही घटनात्मक चौकट, घटना निर्मिती, घटनेचे वैशिष्ट्य, नागरिक तत्व, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, घटना दुरुस्ती, घटनेचे भाग, परिशिष्ट, महत्वाचे खटले, शासन व्यवस्था, न्यायव्यवस्था, केंद्र शासन, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, लोकपाल, राज्य शासन, विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकायुक्त, केंद्र शासनातील प्रदेश, विशेष क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र राज्य संबंध, आणीबाणी, भारतातील न्यायव्यवस्था, घटनात्मक, बिगर घटनात्मक आयोग, घटनात्मक आयोग, निवडणूक आयोग, केंद्राचे लोकसेवा आयोग, वित्त आयोग, अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, मागासवर्ग राष्ट्रीय आयोग, बिगर घटनात्मक नीती आयोग, महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, माहिती अधिकार आयोग, मानवाधिकार आयोग, पंचायत राज 73 44 घटनादुरुस्ती, जिल्हा परिषद समित्या, पंचायत राज आयोग. दिस इज द त्याचे कप्पे. क्लिअर का? क्लिअर का? इथपर्यंत मी ही पीडीएफ शेअर करणार आहे आणि पीडीएफ शेअर केली की तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आय विल ॲश्युअर. आता मी फास्ट का वाचतं, वेळ आपल्याला वेळेत सगळं कंप्लीट करायला पाहिजे. ऑनलाईन व्हर्च्युअल टाइम, इतके वेळ कनेक्ट राहणे वगैरे वगैरे वगैरे, म्हणून मी त्या फास्ट जातोय. पण आय होप की तुम्हाला हे क्लिअर आहे. नाऊ नेक्स्ट सब्जेक्टकडे मी जातो, दॅट इज द इकॉनॉमी. आता लक्षात घ्या, हा विषय पहिले डायनामिक आहे आणि याला आपले गियान बस्के सर आहे, डोंट वरी. आता सर माझ्यासोबत आहे, आम्ही सोबत काम करतो म्हणून मी सांगत नाहीये. व्हेरी जेन्युअन आणि मास्टर कच आहे इकॉनॉमीमध्ये सरांचं. सर व्हेरी, म्हणजे तुम्हाला सर इकॉनॉमी सारखा किचकट, इकॉनॉमी सारखा करंट, इकॉनॉमी सारखा असणारा सब्जेक्ट सर इझिली प्रेझेंट करून देतात. लक्षात घ्या. सो पहिलं जे डिकोडिंग आहे ते इकॉनॉमीचं आहे आणि पहिले विषय जे चालू होणार आहे जिओग्राफी आणि इकॉनॉमी स्टार्ट करणार आहे आपण. आपल्याला 60 टार्गेट अचीव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी परफेक्ट करत जायचं. मग क्लास टेक, मग टॉपिक टेस्ट आणि मग तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टला तो वेळ आहे तोपर्यंत पण इतके प्रश्न कव्हर झाले पाहिजे की आपल्याला इझिली ते समजलं पाहिजे. लक्षात घ्या. मग आर्थिक आणि डिमांड काय यांची, विकास पाहिजे यांना. आता विकास कशाला म्हणतात? विकास म्हणतात जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ झाली तुम्ही म्हणाल विकास. पण आर्थिक म्हणतो तो, पायाभूत सुविधा दिल्या तुम्ही, छान रस्ते दिले, पिण्याचं पाणी दिलं, पण मग सामाजिक विकास पण पाहिजे ना. मग सामाजिक विकास म्हणजे लिटरसी रेट वाढला पाहिजे, लिंग गुणोत्तर वाढला पाहिजे, त्यानंतर असणाऱ्या स्त्रियांचं एम्पॉवरमेंट, स्त्रिया जास्त करायला पाहिजे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढला पाहिजे. दॅट इज द सामाजिक विकास ना. दुसरा सामाजिक विकास काय आहे? मग या आर्थिक आणि सामाजिक विकास याला समजण्यासाठी अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमिक सिस्टीम स्ट्रक्चर अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आयोगाला इथं दिलेलं नाहीये. आयोगाला सामाजिक, म्हणून आयोग म्हणते दारिद्र्य निर्मूलनासाठी काय केलं, कुठल्या योजना आणल्या, तेव्हाच्या जुन्या, आता काही नवीन आहे का, समावेशक विकास म्हणजे काय, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, कशाची इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, किंवा तुम्ही जर जनसंख्येसाठी आकडे सांगतील ना, विकास झाला का नाही, सामाजिक किती लिटरसी वाढली, किती तुमचा लिंग गुणोत्तर वाढलं, किती तुमच्यातला असणारा दारिद्र्य रेषा कमी झाली, आकडे बोलतील ना. म्हणून त्या गोष्टी पाहिजे. आणि देन सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, सामाजिक सोशल वेलफेअर स्कीम्स. फॉर एक्झाम्पल, आता मी म्हणणार नाही पण म्हणू शकतो लाडकी बहीण हिज अ सोशल वेलफेअर स्कीम. आता ते म्हणू नका सर ते निवडणुकीसाठी होती, आता सरकार म्हणत नाही, पैसे नाही वगैरे वगैरे, व्हॉट एव्हर. त्याच्यावर बरंच सुप्रीम कोर्ट, त्या गाईडलाईन्स, व्हॉट एव्हर, निवडणूक आयोग वगैरे वगैरे वगैरे, पुढचा भाग. पण सामाजिक मागास स्तरांना समाजात उंच आर्थिक त्यांचं मजबूत करण्यासाठी मनरेगाची योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना त्या जुनी आहे. मग या योजना महत्वाचा आहे, आयोगानेच दिलाय सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. मग आता मी आयोगाच्या काही वर्षाच्या पेपरवरनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला पहिले अर्थव्यवस्था काय भारताची हे अंडरस्टँड करावीच लागेल. डायरेक्ट तुम्ही विकासाचा बोलू शकत नाही, हे इज अ बेसिक. मग याच्यात तुमचं राष्ट्रीय उत्पन्न असेल फॉर एक्झाम्पल, बरोबर ना, राष्ट्रीय उत्पन्न, त्या संबंधातील यंत्रणा असेल किंवा तुमचं बँकिंग असेल, हे समजणं गरजेचं आहे. त्यात केंद्राची बँक, राज्य शासनाची बँक, बरोबर आहे,
त्यात बिगर शासकीय बँक ही व्यवस्था, कर्ज कोण देतं, कारण की भारताच्या याच्यात आपण म्हणतो एक अर्थव्यवस्था कॅपिटल फॉर्मेशन ते होणार कसं आणि वेगवेगळे घटक कुठले आहे हे सगळं एक साईडला असेल. भारताचा व्यापार असेल, जो कुठलाही तुमचा परकीय व्यापार असेल, त्यातनं एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, भारताने काय करायचं, त्यातनं भारताचा परकीय ज्याला आम्ही म्हणतो रेव्हेन्यू फॉरेक्स वाढत असेल, ह्या सगळ्या गोष्टी, कारण त्यातनं रोजगार निर्मिती अंतिम उद्दिष्ट, रोजगार निर्मितीनं अर्थव्यवस्था ग्रो होणं गरजेचं. अर्थव्यवस्था कशासाठी, तर सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी. अंतिम उद्दिष्ट सामाजिक विकास आहे. अंतिम उद्दिष्ट भारताचं जीडीपी लय भारी झालंय. भारताला जगात आम्ही बोलत नाही पण असं करतो अरे पण इथं किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहे, किती लोकांना एक वेळचं अन्न मिळतंय. आणि मग त्याच्यासाठी असणारे सार्वजनिक, ज्याला आम्ही म्हणतो त्याला पब्लिक बजेट, सार्वजनिक वित्त प्रणाली काय, सार्वजनिक वित्त म्हणजे काय, शासन ते कसं नियंत्रित करतं, हा व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून व्यवस्था अभ्यासणं गरजेचं आहे. आणि मग तुमचा या साईडला येईल आर्थिक विकास. तो आर्थिक असेल आणि आर्थिक झाला तर आम्हाला सामाजिक मोजावं लागेल, कारण की आमचा फायनल उद्दिष्ट काय लक्षात घ्या, सोशल डेव्हलपमेंट हे आमचं फायनल उद्दिष्ट असणार आहे. आणि मग ते समजण्यासाठी योजना, राष्ट्रीय उत्पन्न, उद्योग शेती, बँकिंग, भारतीय करण प्रणाली काय, किंमत भाववाढ म्हणजे काय आहे, व्यापार काय आहे, दारिद्र्य बेरोजगारी, लोकसंख्या, ग्रामीण आणि शहरी विकास, शाश्वत विकास, राजकोषीय धोरण, पब्लिक पॉलिसी आणि याच्यात मी म्हणेल सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त आणि योजना का लिहिलं, कारण योजना तयारच कशासाठी आहे, तुमच्या असणाऱ्या उपक्रमासाठी. हे आयोगाचं टार्गेट आहे. तर हे आपल्याला इथं समजून घ्यावं लागणार. अशा अँगलनी आयोग तिथं बऱ्याच वेळा विचार करते आणि आपल्याला विचारते, हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. मग मी येतो एन्व्हायरमेंट, पर्यावरण. पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता ठीक आहे, पण जलवायू म्हणजेच काय लक्षात घ्या, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज डू नॉट रिक्वायर द स्पेशल सब्जेक्ट नॉलेज. करेक्ट. पण आता प्रत्येक गोष्ट, आता शहरीकरण वाढलं, पुणे सद्यस्थितीत मी पुण्यातनं बोलतोय, पुण्यात आत्ताचं मार्चचं तापमान आणि आधीच्या पुण्यातलं 15-20 वर्षाची तापमान प्रचंड तफावत झाली. पुण्याचा काय भूगोल बदलला का, अक्षरत्व रेखावृत्त बदलला का, पुण्याचं प्राकृतिक रचना बदलली का, भोवताली आहे ते आहेच ना सह्याद्री, बदललं काय, तर खूप जास्त नागरीकरण, लोकसंख्येत वाढ, खूप जास्त इंडस्ट्रियलायझेशन, खूप जास्त वाहनं. तर बट ऑब्विस याच्यामुळं पुणे गरम व्हायला लागलं. दॅट इज द क्लायमेट चेंज. मी एक पुण्याहून एक्झाम्पल सांगतो. आणि मग हे क्लायमेट चेंजचे होणारे परिणाम हा एका पुण्याचा नाहीये, हा एका महाराष्ट्राचा नाही, एका भारताचा नाही, हा जागतिक परिणाम आहे. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या अवेळी आगी, अवेळी पावसाची अनिश्चितता, त्याच्यामुळं मग तुमची असणारी फूड सिस्टीम, फूड चेन हे कोलॅप्स होणं. त्या अँगलनी मग त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, त्यासाठी काही करार, त्यासाठी काही आंतरराष्ट्रीय योजना आणि मग भारतासाठी असणारं जैव सुरक्षित राखीव स्थळे, जैव विविधता असेल, बायोडायव्हर्सिटी असेल, अशा अँगलने आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करतो. हे आयोग डिमांड करतं. आणि मग मी यात दाखवतो वातावरणातील प्रमुख थर, त्या थरांचा कसा काय होत चाललाय, लॅप्स होत चाललाय, बरोबर आहे. ते थर कसे त्यांचं नुकसान होत आहे विविध थरांचं. ओझोन थर असेल त्याला छिद्र पडत आहे, वातावरणातील बदल, प्रदूषण, प्रदूषके, भारताचे प्रयत्न, जागतिक करार व कायदे, अन्न साखळी आणि परिसंस्था म्हणजे काय, अभयारण्य, नैसर्गिक आपत्ती, मी परत म्हणेल जैव विविधता, राखीव क्षेत्र, हे पण महत्वाचं. याच्यासोबत जैविकता, राखीव क्षेत्र आणि यासाठी भारताचे इथं दिलंय, मी ऑलरेडी लिहित नाही. प्रयत्न म्हटल्यानंतर हे प्रदूषण, प्रदूषके, वातावरण बदल आहे का नाही, पण इथे लिहितो मी. हा कायदा आहे भारताच्या जागतिक स्तरावरच्या कायद्या आणि आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना कुठल्या, इतके बेसिक पॉइंट्स आपल्याला त्यातनं बघावं लागतात. इतके बेसिक पॉइंट्स बघितले तर तुम्हाला एन्व्हायरमेंट समजतं. हा त्याचा आहे. मग आता लास्ट सब्जेक्ट कडे येतो, जीएसच्या. मग आपण जाऊ सीसॅट कडे. सीसॅट मी समजून सांगतो सध्याच्या असणाऱ्या आयोगाच्या लास्ट याच्यावरून आपण सीसॅट कसं झालं त्याच्यावरून घेऊ आणि मग पुढच्या तुमच्या शंका घेतो. सो फिजिक्स, केमिस्ट्री, बरोबर आहे. अगेन प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. आयोग तेवढं म्हणतच नाही, आरोग्य म्हणतात जनरल सायन्स. मग जनरल सायन्स म्हणजे आम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. सामान्य विज्ञान म्हणजे भौतिक, रासायनिक आणि जैविक. पण जैविक मध्ये वनस्पती आणि प्राणी. आणि मग आरोग्यशास्त्र, हायजीन, बायोलॉजीवरचे प्रश्न अधिक असतात. त्याला 20 क्वेश्चनचं वेटेज आहे. किती क्वेश्चनचं? 20. मग टेक्निकल सायन्स बेस विद्यार्थ्यांना वाटतं हा प्लस पॉईंट आहे, तर असू शकतं प्लस पॉईंट, कारण की बऱ्याच तुम्हाला आर्ट्सच्या स्ट्रीम म्हणजे इंडिया ज्याला आपण सोशल सायन्स म्हणतो, ज्योग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी,
ते थोडंसं तुम्हाला वाटू शकतं का एकदम टफ जातं, जे आपण टेक्निकलचे विद्यार्थी म्हणतो, MESचे वगैरे फॉरेस्टचे. पण सायन्स मग तुम्हाला बेस्ट करावं लागेल. इथं तुमचा हायेस्ट स्कोर असणं गरजेचं आहे का? आहे कम्पेअर टू अदर सब्जेक्ट. बट ऑब्वियस देर इज द व्हेरिएशन इन द कट ऑफ. कट ऑफ मध्ये व्हेरिएशन असणार आहे. राज्यसेवेचा जो कट ऑफ लागतो सगळ्यांचा कट ऑफ लागणार नाही. MESचा कट ऑफ वेगळा असणार आहे, वनसेवेचा कट ऑफ वेगळा असणार आहे. हे लक्षात घ्या. AMUचा कट ऑफ वेगळा असणार आहे. RTOचा वगैरे काय असेल तर हे पण आपण समजून घेऊया. मग आता याच्यात काय दिलेलं आहे तर बघा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान हे थोडं करंट बेस असणार आहे. हा काय असणार आहे? करंट बेस लक्षात घ्यायचा आहे. बाकीचा थोडंसं स्टॅटिक असतं. आयोगाचा सोर्स वेगवेगळे वापरतं, पण भौतिकशास्त्र म्हटले काय? राशी, मापन, उष्णता, गती, बल, कार्य, शक्ती, विद्युतधारा, प्रकाश, भिंग, आरसे, चुंबक. किंवा रसायनशास्त्र म्हणजे काय? अणुसंरचना, मूलद्रव्य, आवर्त सरणी, धातू, अधातू, कार्बन संयुग, आम्ल, आम्लारी, रासायनिक अभिक्रिया. आणि जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वनस्पती वर्गीकरण, पोषणद्रव्य, वनस्पतीचे पडणारे रोग, प्राणीशास्त्र, पेशी रचना, ज्याला आपण सेल स्ट्रक्चर वगैरे म्हणतो, मानवी उत्क्रांती, पाण्याचे वर्गीकरण, स्नायू, अस्थि, रक्त, श्वसन, पचन, उत्सर्जन संस्था, जीवाणू, विषाणू, ग्रंथी, संप्रेरक. हा त्यातला महत्वाचा येणारा पॉइंट येतो. आरोग्यशास्त्र, मानवी रोग, पोषणद्रव्य आणि आहार. विज्ञान तंत्रज्ञान, लेटेस्ट उपग्रह मी सांगितलं, सुनीता विल्यमचं उदाहरण दिलं, ते इथं होऊ शकतं. क्षेपणास्त्र, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा चालू आहे, त्याच्या आधारे संगणक, अणुऊर्जा, जैव तंत्रज्ञान या करंट बेस हे प्रश्न तिथं आपल्याला टॅकल करायचे आहे. इज इट क्लिअर का? सो दिस इज ऑल अबाउट युअर GS. मग मी लास्ट सेक्शन CSAT जे 7 घटक आहे त्याची म्हणजे ते काय आहे, 7 घटकाचे दिलेलं लाईन आहे त्याला मी एक्सप्लेन करतो. पण मला सांगा GSचं क्लिअर होतं का? MESचा 24चा कट ऑफ लागला नाही निकिता अजून? ओके. त्याच्या आधीचा कट ऑफ आहे मला 51 का 52 आहे. लक्षात घ्या, त्या जागा जास्त होत्या, पण मला वाटतं 24चा लागला नाही. 23चा कट ऑफ मी सांगितलं 51 की 52 लागलेला आहे. मी एकदा तरी चेक करेल. माझ्या डोक्यात MES एकदम फास्ट डोक्यात बसत नाही, राज्यसेवेचे पाठ असतात, पण होईल तुम्हाला क्लिअर. येस. नाउ लास्ट, व्हॉट इज द CSAT? CSAT हे काय आयोगाने म्हणत CSAT मी आयोगामध्ये प्रिलिमिनरी पेपर 2 हे आपण काढलेलं, आपण म्हणजे जनरल स्टुडंट अँड क्लासेस सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, UPSC आहे ना ते नाव, तिथं दिल्लीतलं आलेलं, तेच आपल्या इकडे घेतलंय आपण. लेट्स सी व्हॉट इज द CSAT. मी फक्त एक्सप्लेन करतो इंग्लिशमध्ये, घाबरून नका रे बाबा. तुम्ही उद्याचे अधिकारी होणार आहे, इंग्लिशच्या तुमचे सगळे रेकॉर्ड असणार आहे, फाईल असणार आहे, ते इंग्लिशमध्ये असतं. आता बघा, कंप्रेशन ज्याला मी आकलन असं म्हणूया. कशाचं आकलन करायचं तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे. एक याचे 10 पॅसेज असतात, एका पॅसेजवर 5 प्रश्न. तो पॅसेज वाचला, उतारा वाचला आणि त्या उताराचे प्रश्न म्हणून तुमची आकलन, तुम्ही काय आकलन करता त्याला रीडिंग स्पीडनी, अगेन रीडिंग ॲबिलिटी, त्यानंतर तुमची असणारी ॲनालिटिकल ॲबिलिटी आणि त्यातनं तुमचं सोल्युशन ॲबिलिटी, हे त्यांना फाइंड आउट करायचं. बिकॉज तुम्ही काय आहे, उद्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, तुम्हाला केसेस वाचावं लागणार आहे, फाईल्स वाचावं लागणार आहे. त्याच्या अनुषंगाने ही स्किल तुमच्याकडे आहे का नाही, ॲप्टिट्यूड तुमच्याकडे आहे का नाही, हे चेक करायचं आहे. आणि त्याच्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे, इथं आकलन पहिले आणि मग कशाच्या आधारे? उताराच्या आधारे, उतार्याच्या पॅसेजेस आधारे आकलन. आता साधारणतः MPSC 17 ते 24 पर्यंत MPSC एकूण 10 पॅसेज असतात, प्रत्येक पॅसेजला 5 प्रश्न, असे एकूण 50 प्रश्न 10 पॅसेजवर. त्यातले 8 पॅसेज मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वल असतात आणि एक पॅसेज कंपल्सरी मराठीत, एक पॅसेज कंपल्सरी इंग्लिशमध्ये. ओके. सेकंड, इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. इंटरपर्सनल, त्यानंतर तुमचं संवाद कौशल्य आम्हाला समजून घ्यायचं आहे, कसं आहे कम्युनिकेशन स्किल हे आकलन करता. नंतर लॉजिकल रिझनिंग ॲनालिटिकल ॲबिलिटी. तुम्हाला लॉजिकल रिझनिंग सगळ्यांना माहिती आहे, गणित बुद्धिमत्ता, बरोबर आहे. गणित बुद्धिमत्ता, एकूण खालील विधान विचारात घ्या. एका रांगेत 8 मुलं बसले आहेत, 4चे तोंड उत्तरेकडे, 4चे तोंड पश्चिमेकडे, खालील पैकी विधान विचारात घेतल्या, जो उत्तरेकडे तो पश्चिमेच्या बाजूला आहे. व्हॉट एव्हर. इंटरप्रिटेशन स्किल, तुम्ही इंटरप्रिट कशी करता माहिती, ती फोडता कशी, कारण की तुम्हाला यू आर अ फ्युचर सोल्युशन प्रोव्हाइड. उत्तर भविष्यातले तुम्ही अधिकारी, तुमच्याकडे समस्या येणार आहे, ती समस्या वाचली की तुम्हाला त्याला इंटरप्रिट करता आलं पाहिजे. हे नाही तुम्हाला सोल्युशन पर्यंत पोहोचायचं आहे ना, ती स्किल रिक्वायर्ड, म्हणून ही ॲबिलिटी. अगेन डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, तुम्हाला एक
घटना दिली असते, तुम्ही एका एरियाच्या हे या पदावरचे अधिकारी आहे, त्या एरियात 10वी असणारे, परीक्षा 12वी असणारे विद्यार्थी आहे, पण त्या एरियात सार्वजनिक सण चालू आहे, सार्वजनिक सणाचे मोठमोठे डीजे वाजतात आहे, मग तिथली तक्रार त्या विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही निर्णय का घेईल, मग तुम्ही तो सण बॅन कराल, तुम्ही त्यात संवाद साधाल, तुम्ही सोल्युशन प्रोव्हायडर आहे, तुम्ही हुकुमशाह नाही, बॅन म्हणजे बॅन, तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे की तुमचा डिसिजन काय, तुम्ही संवाद साधून त्यांना सांगाल, पोरं जेव्हा शाळेत जातात तेव्हा तुम्ही वाजवा, डेसिबल पातळीच्या वर तर वाजूच शकत नाही, कायद्याने त्यांना हाताळाल, व्हॉट एव्हर असे त्यात पर्याय असतात. जनरल मेंटल ॲबिलिटी, तुमची जनरल बुद्ध्यांक असणारा असे काही गणित असतात ते आपल्याला चेक केलं जातं. बेसिक न्यूमरसी, बेसिक अल्जेब्रिक, मग कंच भागुबे बोडोमास रूल असेल, सिंपल असतात, फार कठीण नसतात, पण ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतात. आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचे कॉम्प्रेन्शन स्किल, एकूण मी सांगितलं 8 पॅसेज हे बायलिंग्वल, 2 पैकी 1 मराठी आणि 1 इंग्लिश, अशा स्वरूपाचा पेपर. यात तुम्हाला क्वेश्चन रिलेटिंग मराठी आणि इंग्लिश दिलेलं आहे. कॉम्प्रेन्शन स्किल याची लेवल 10वी 12वी आहे. द क्वेश्चन विल बी मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि 33% तुम्हाला काय करायचं, पासिंगसाठी मार्क काढायचे आहे, दॅट इज 66.66. एकूण 80 प्रश्न असतात, 80 पैकी 5 डिसिजन मेकिंगचे असतात, 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तेवर असतात आणि 50 प्रश्न पॅसेजवर असतात. हे तुम्हाला इझी समजून घ्यायला पाहिजे. दिस इज ऑल अबाउट द एसएससी, नथिंग एल्स. ओके, यूपीएससी सीसॅट बरंच टफ आहे केलं यूपीएससीनी, पण जो एमपीएससीचं सीसॅटचं स्वरूप काही बदललेलं नाही आहे, त्या अँगलनी आपण असं लक्षात ठेवायचं. क्लियर का? सो दिस ऑल अबाउट युअर सिलेबस. समजला का? एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम डोक्यात बसला का? लक्षात घ्या, हा अभ्यासक्रम आपल्या आयोगाने दिलेल्या 6 शब्दात समजत नाही. हा समजला का? हा समजला असेल, येस करणार आहे. मोहित पीपीटी शेअर करणार आहे, त्यासाठीच ती पीपीटी मुद्दामून ठेवणार आहे. त्यात ऍड होऊन ते तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर द कोर इन्फिनिटी या टेलिग्राम ग्रुप आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बॅचला ऍडमिशन घेतली त्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा जाणार आहे. ते मटेरियल आपण तिथं बरंच शेअर करतो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला इथं विचारलेलं आहे. यस, पूनम, चिन्मय, तुषार, रिंकू, यस, इज इट क्लिअर? सो आता मग सर, व्हॉट इज द नेक्स्ट टार्गेट? आता ह्या सिलेबसला धरून बुक लिस्ट पाहिजे. मी उद्या दाखवेल बुक लिस्ट. उद्याचं लेक्चर आपलं संध्याकाळी 6 वाजता बुक लिस्टचं लेक्चर आहे, तर मी क्लिअर करून देतो काय काय वाचा कुठून. आपल्याला 60 मार्कापैकी पहिले 65 100 पैकी 65 आहे, त्या विषयाला जास्त फोकस करून, आणि MES वगैरेच्या टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना 20 हे फोकस करून जास्त आपल्याला मिनिमम बुक लिस्ट, आणि त्यातने आमचं मॅक्झिमम कव्हर होऊ शकतं का ते आपण चेक करू. त्याच्यावर बुक लिस्ट देतो मी. तुझ्या प्रश्नांकडे त्यांना परत सांगतो, तुम्हाला काही अडचण असेल, पुस्तकं, PDF, सिलेबस, मिलेबस, तुम्हाला काही पाहिजे असेल, काही शंका असतील, मला व्हॉट्सअप करा. 9529454881. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऑफिसचा, याच्यावर मी रिप्लाय करतो. थोडा लेट होतो रिप्लाय, पण करतो 100%, काळजी करू नका. मी रिप्लाय करतो, मी चेक करतो असतो. याच्यावर तुम्ही मला रिप्लाय काय असतील अडचणी पाठवा. आज सिलेबस डिकोडिंग झाली, उद्या मी बुक लिस्ट घेतो. परवा सचिन गजानन भस्के सरांचं BYQ अनालिसिस, मग अर्थव्यवस्था गजानन भस्के सरांचं इकॉनॉमीचं डिकोडिंग, मग इतिहास, मग भूगोल, त्याचे मागचे PYQ, त्याची स्ट्रॅटेजी काय ते एक बोलेल. ज्यांना कंबाईन करायचं आहे त्यांनी द इन्फिनिटी अकॅडमीवर कंबाईनची जस्ट बॅच सुरू झाली, पॉलिटी सुरू झाली. रोज सकाळी 7 ते 12:30चं टायमिंग आहे. ही ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे. यालाही तुम्ही तिथं काय करू शकता, माहिती पाहिजे असेल 9370423472 यासाठी इथं तुम्ही काय करा, माहिती घ्या. प्री प्लस 8 महिन्याची बॅच आहे, स्टेट बोर्ड रेकॉर्डेड आहे. याच्यात कंप्लीट प्रिंटेड नोट्स, PDF नोट्स, टेस्ट सिरीज सगळं इन्क्लूड आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर ही जी बॅच आहे राज्यसेवा प्रीची बॅच आहे, आता पूर्व परीक्षा, ही प्रीची बॅच रोज 4 तास संध्याकाळी असणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन राज्यसेवा, अभियांत्रिकी आणि वनसेवा या तिन्हीसाठी एकच बॅच उपयुक्त. सगळ्यांचा सिलेबस एकच एक्झाम असणार आहे. हे आपल्या फॅकल्टी टीम आहे जे तुम्हाला इथे वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतील. आणि या बॅचचा कालावधी 4.5 महिने, 500 तासपेक्षा टीचिंग अवर्स, टॉपिक वाईज क्लास टेस्ट, बेसिक टू ॲडव्हान्स टीचिंग, प्रिंटेड नोट्स, टीचर हँड रिटन PDF आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर. सध्याची याची ऑफर आहे 5,000 31 मार्चपर्यंत. त्या ठिकाणी शंका असेल 9370423472 या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. ज्यांना प्री कम मेन्स लावायचे, ही पण बॅच आपली प्री संपली की मेन्सची बॅच नवीन चालू होईल, लक्षात घ्या. तिथे तुम्ही प्री कम मेन्स सुद्धा जॉईन करू शकता. आणि ऑप्शनल वेगळी अशी आपली एकूण कॉम्प्रिहेन्सिव्ह राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्हची बॅच सुद्धा आहे. पण आता पहिले प्री आणि मग मेन्स असा त्याचा सिलेबस असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या.
इज इट क्लिअर? मी शंका काही असेल तर शंकांकडे येतो. यस, हा बेसिक पासूनच टीच केला. आता सूर्यमाला मी शिकवतोच. दिस इज द बेसिक. पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय, दिस इज द बेसिक. घटना का तयार करावी लागली, इंग्रज काय म्हटले, दिस इज द बेसिक. बेसिक पासून, देयर इज नो बेसिक टू ऍडव्हान्स. अंटिल अँड अनलेस तुम्हाला बेस क्लिअर नाही, बॅकग्राऊंड क्लिअर नाही सब्जेक्टचा, तुम्हाला ऍडव्हान्स सिलेबस डोक्यातच जात नाही. सो बेसिक टू ऍडव्हान्स. ओके मोहित, रिअली? यस यस यस. घेणार जिओग्राफीचं लेक्चर शनिवारी आहे, पण इकॉनॉमीचं आणि पॉलिटिक्सचं लेक्चर आहे. सॉरी, हिस्ट्रीचं ते करा. मग मयुरी मॅडमचं पॉलिटिक्सचं ते सुद्धा लक्षात. यस यस. प्रिंटेड नोट्स ऑनलाईन स्टुडंटला सुद्धा असणार आहे. ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या स्टुडंटला नोट्स असणार आहे. पीडीएफ नोट्स आणि प्रिंटेड नोट्स. फक्त मी पोस्टल चार्जेस घेतो. पोस्टल चार्जेस 200-300 रुपये काय असतील ते चार्जेस तुम्ही पे करा, ते तुम्हाला घरपोच तुमच्या ऍड्रेसवर प्रिंटेड नोट्स पोहोचतात. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया. उद्या मी बुकलिस्ट घेऊन येतो शॉर्टमध्ये यासाठी म्हणतो, समजत नाही काय करावं काय नाही करावं. इज इट क्लिअर? सो आपण तिथून व्यवस्थित बुकलिस्ट तुम्ही काय कराल, ती बुकलिस्ट तुम्ही व्यवस्थित बघितली पाहिजे. एकदम विकत घेऊ नका. मी प्रत्येक विषयाचा स्टार्टिंग पॉईंट सांगतो अकॉर्डिंग टू रेफरन्स. त्या अनुषंगाने त्या वेनी तुम्ही जा. इमिजिएट एकदम शेवटच्या पुस्तकावर जाऊ नका, मुख्य पुस्तकावर जाऊ नका. थोडं बेसिक क्लिअर झालं की रीड करायला इझी जाते, ग्राफ्स करायला इझी जाते, आणि मग ते मेमोराईज करायला सुद्धा इझी जातं, हे लक्षात घ्यायचं. इज इट क्लिअर? सो विश यू ऑल द बेस्ट. काही शंका नाही आहे आता. चार्जेस कुठं पे करावं लागतील रेणू नोटसाठी, तो फोन नंबर दिला, या फोन नंबर तुम्ही हे करा संपर्क, ते तुम्हाला सांगतील. परत एकदा सांगतो, 9370423472 हा आपला संपर्क क्रमांक आहे. इज इट क्लिअर? विश यू ऑल द बेस्ट. उद्या संध्याकाळी 6ला भेटूया. थँक्यू सो मच.